महाराष्ट्रामधल्या सगळे शासकीय कार्यालय तुम्हाला असं दिसेल की हे महार वतनांच्या जागेवर आहेत, की हा समूह गावाच्या बाहेर का राहिला, हा समूह मेलेलं मांस खाण्यासाठी मजबूर का झाला, आणि दलितांना या अन्याय अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी एक राजकीय ताकद म्हणून दलितांच्या बरोबर कोण उभा राहील. आयुष्यभर आंबेडकरांच्या चिंतेचा जो काही विषय होता तो जातीचा अंत, आणि म्हणून आंबेडकर असं म्हणाले की तुम्ही कोणत्याही दिशेला जा, जातीचा राक्षस तुम्हाला आडवा आल्याशिवाय राहणार नाही. दलित समुदाय जो आहे तो काही प्रमाणात काही लोक जे आहेत ते हायर क्लासला गेले, पण काही जो आजही दलितच आहे. देशातला 13% दलित आहे. तुम्ही त्याला 13% बजेट देता. शासक वर्गानं इथल्या दलिताच्या बरोबर अनेक खेळ खेळलेले आहेत, त्याच्यातला हा एक खेळ. तुम्हाला धर्मांतर झालं तेव्हाच दलित आठवतात, परंतु जेव्हा दलित मार खातो, जेव्हा गावातले सवर्ण दलितांना मारहाण करतात किंवा खैरलांजी घडते, तेव्हा तुम्हाला हिंदू धर्म नाही आठवत आहे का? सक्षम ताटेची हत्या झाली, आता तो हिंदू नाहीये का? सांगाव ना, धर्माच्या ठेकेदाराने तो हिंदू नाहीये का? आपल्याला असं म्हणतं की हिंदू धर्म, हा हिंदू धर्म नावाची काही गोष्टच अस्तित्वात नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचेच आहेत, बाकीच्यांचे नाहीत का? RSS आणि तत्सम ज्या संघटना आहेत त्यांनी हे उभा केलेला प्रोपोगंडा आहे. गांधी समजतात की आंबेडकर हे कोणीतरी ब्राह्मण आहेत. बाबासाहेबांसाठी राजकारण हे एक मिशन होतं, आणि म्हणूनच जेव्हा काँग्रेसच्या बरोबर जाण्याची गरज होती तेव्हा ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळात सामील पण झाले. म्हणजे आंबेडकरांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी पंजाबमधून इलेक्शन लढवलेली होती त्या काळामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्म का स्वीकारला नाही? म्हणजे जेव्हा धर्मांतर केलं तेव्हाच तुमचा हिंदू आणि ख्रिश्चनाचा मुद्दा येतो, मुसलमानांचा मुद्दा येतो, परंतु जेव्हा त्याच्या न्यायाचा मुद्दा येतो, त्याच्या अधिकाराचा मुद्दा येतो, तेव्हा त्यांची हिंदू आयडेंटिटी कुठं जाते? आज अण्णाभाऊ साठेची जी प्रतिमा आहे ही एक उभा केली आहे. ती काय म्हणून उभा केलेली आहे? लोकशाहीर, मातंग समाजाचा नेता आणि साहित्यिक अशी खरं तर ही प्रतिमा होती का? नीलम गोरे हा त्यांच्या पक्षामध्ये होत्या. नीलम गोरेंनी 2 वेळा भारिपकडनं निवडणूक लढवलेली होत्या. त्या प्रकाश आंबेडकरांच्या महत्वाच्या पदाधिकारी होत्या. कुठल्याही सत्ता येऊ द्या कुठल्या केंद्रात, आठवले काय मंत्री असतात, तसं प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत का होत नाही? पण प्रकाश आंबेडकर नंतरच्या काळामध्ये असे फार सिरियस राजकारणी बनले नाहीत. लहानपणी शाळेत असताना जेव्हा शाळेमध्ये महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या व्हायच्या, त्याच्यामध्ये जर प्रामुख्याने जर नावं घ्यायचं झाले तर छत्रपती शिवाजी महाराजांची असेल, त्यानंतर महात्मा गांधीजी असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आणि बरेचसे असे काही महापुरुष त्यांच्या जयंत्या आपल्या शाळा याच्यामध्ये साजऱ्या होतात. आजही त्या केल्या जातात. पण त्यानिमित्तानं काही भाषण स्पर्धा असायच्या. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भाषणं असायची. त्यावेळेस मीही भाषण स्पर्धेत सहभाग घ्यायचो, आणि भाषण असं असायचं की जे काही त्यांचं जन्म, मृत्यू, शिक्षण आणि ह्या सगळ्या एक 4-5 चौकटीत ते भाषण संपून टाकायचं. पण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस मला एक गोष्ट जाणवायची, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जयंती आहे ती फक्त शाळेत आणि दुसरं गावातल्या दलित वस्तीत साजरी केलेली दिसायची. कोणाच्या घरात फोटो नसायचा, काहीच नसायचं. बोलतानाही लोक काय आहे, तो दलितांचा नेता आहे असं बोललं जायचं. ग्रामीण भागातली त्यावेळेसची ती परिस्थिती होती. पण असं वाटायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत कोण, यांनी काय केलंय? तर जसं जसं वय वाढत गेलं, शिक्षण वाढत गेलं, हे इथल्या समाजशास्त्राची ज्यावेळेस ओळख होत गेली त्यावेळेस खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते? या भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार होते, ज्यांनी महिलांना आरक्षण दिलं. इथल्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये इथल्या दलितांना एक न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी कायम काम करत राहिलं, इथल्या दलितांना आरक्षणाच्या कक्षेत आणलं. इतकं सर्वव्यापी काम जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आज येणाऱ्या 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्तानं त्यांचे बरेचसे अनुयायी, हजारो महाराष्ट्रातील, देशातील लोक मुंबईतील चैत्यभूमीवर जातात. पण त्या अनुषंगानं जर विचार केला तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ सुरू केली होती, दलितांची चळवळ, तो समाज कुठे आहे आज? त्यांना त्यांना न्याय मिळतोय का? आज दलितांवर एवढे अत्याचार होत आहेत आणि दलितांत राजकारणापुरता वापर होतोय का? असे अनेक विषय आहेत. या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी मला वाटलं की एक चांगला पॉडकास्ट आपण घेतला पाहिजे, या सगळ्या विषयांना समोर आणलं पाहिजे. यासाठी मी केशव वाघमारे सर यांना आमंत्रित केलंय.
केशव सरांचा परिचय करून द्यायचा झाला तर सर एक लेखक आहेत, इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांचं खैरलांजी ते रोहित एक दशकाची डायरी नावाचं एक खूप गाजलेलं पुस्तक आहे. त्यासोबतच भारतीय राजकारणाच्या आणि इथल्या दलित चळवळीचे ते एक चांगले जाणकार आहेत. मागील 20 वर्षापासून त्या ह्या सगळ्या गोष्टींशी ते निगडीत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आहेत, त्यांना संशोधनात सुद्धा ते मदत करतात. एक चांगला त्यांच्या माध्यमातून एक समाजामध्ये प्रबोधन करण्याचं कामही देखील सर करत असतात. सर आज आपल्याला गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिवडी मराठीमध्ये मी ज्ञानेश्वर रेड्डी आणि माझ्या संपूर्ण टीमच्या वतीनं सरांचं मी स्वागत करतो. सर, मी इंट्रोडक्शनमध्ये बोलताना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त एका विशिष्ट समुदायाचे आहेत. म्हणजे आजही विचार करताना फक्त SC ST समुदायाचेच आहेत का? त्याला आपण दलित समुदाय असं म्हणतो. बऱ्याचशा गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत, पण का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचेच आहेत, बाकीच्यांचे नाहीत का? खरं तर ही गोष्ट आपण म्हणजे हे जे फर्गेशन भारतीय समाजाने केलं आहे हे समजून घ्यायचं असेल तर भारतीय समाज अगोदर आपण नीट समजून घेतला पाहिजे. आणि भारतीय समाज हा जातीगत समाज आहे. त्याच्यामुळे जातीगत समाजाचं एक वैशिष्ट्य असतं आणि ते खास करून तुम्ही आंबेडकराचा संदर्भ विचारता म्हणून आंबेडकराचा संदर्भ सांगतो की आंबेडकर असं म्हणतात की जातीची दया ही जातीपासून सुरू होते आणि जातीपाशी संपते. आणि ते दुसरं असंही म्हणतात की जात ही चढत्या क्रमानं द्वेष करते आणि उतरत्या क्रमानं तिरस्कार करते. त्याच्यामुळं भारतीय माणसाची एक बेसिकली एक कॉमन सेन्स असा घडलेला आहे की त्याला सगळ्या गोष्टी जातीच्या फ्रेममधून हव्या असतात. त्याच्यामुळं तो आपल्या आदर्शांना, आपल्या महापुरुषांना तो कायम एका जातीच्या चौकटीमधनं बघत आलेला आहे, आदर्शांना. आणि तो आपले आदर्श असतील, आपले आयडॉल असतील, हे पण जातीच्या चौकटीमध्ये शोधतो. तर बेसिकली एखादा माणूस तो जातीच्या चौकटीत शोधतो तर ही मर्यादा आंबेडकराची नाही ना. तर ही बेसिकली आंबेडकराला एखादा माणूस कसा रिसीव्ह करतो. आता उदाहरणार्थ आंबेडकर दलितांचेच आहेत. हे किती लोकांना माहीत आहे की आंबेडकरांनी आपला केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा हा हिंदू कोड बिलासाठी दिला. आता हे हिंदू कोड बिल जे आहे हे काय केवळ दलित महिलांचंच होतं का? तर नाही. तर हे देशातल्या ज्या काही त्या काळातल्या समग्र जाती धर्मातल्या ज्या महिला होत्या हे त्यांच्यासाठीचं कोड बिल होतं. हे बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू ज्या महिला होत्या ह्यांच्यासाठी राजीनामा दिला. बाबासाहेबांचा केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा दुसरा मुद्दा होता तो होता 340 कलम. आणि हा बेसिकली होता OBCचा मुद्दा की खास करून OBCला रिझर्वेशन मिळण्याच्या संदर्भामध्ये जी पार्लमेंटमध्ये चर्चा झाली आणि एक कोण अदर बॅकवर्ड कास्ट असाव्यात याचा एक सर्वे करण्यासाठी जे कमिशन नेमलं, जे नेहरू सरकार त्यावेळेला ते पोस्टपोन करत होतं. तर या संदर्भात बाबासाहेबांनी आपला राजीनामा दिला. आता हे OBCसाठी राजीनामा देणारे आंबेडकर, स्त्रियांसाठी राजीनामा देणारे आंबेडकर किंवा या देशाला एक डेमोक्रेसी देणारे आंबेडकर घटनेच्या रूपानं हे एका जाती धर्माचे कसे असू शकतात? परंतु मुळात आमची रिसिव्हिंग तशी असेल, आमची समज तशी असेल तर त्याला काही कोणी दुसरं काही करू शकणार नाही. हे या देशाचं दुर्दैव आहे की हा देश आजही आपल्या जातीच्या पलीकडे बघायला तयार नाही. आणि हाच या देशातला मला असं वाटतंय मूलभूत प्रश्न आहे. आणि आंबेडकराला समजून घेण्यामधला सुद्धा हार्डल्स आहे किंवा अडचण आहे असं मला वाटतं. काय अडचण आहे? म्हणजे जबाबदार कोण आहेत सर याच्यामध्ये? हां, की हे जसं मी म्हणालो ना की आंबेडकराला समजून घ्यायचं असेल तो कोण कसा रिसीव्ह करतो. अगदीच उदाहरण द्यायचं असेल तर अनेक लोकांनी नंतर आपल्या भूमिका बदललेल्या आहेत. उदाहरणार्थ रूपा बोधी कुलकर्णीचं नाव तुम्ही ऐकलं असेल की त्या नागपूर विद्यापीठामध्ये संस्कृतच्या प्राध्यापक आहेत. बरं. आणि एक दिवस अभ्यास करायला लागतात आणि हळूहळू बाबासाहेबांच्या भूमिका आणि हिंदू कोड बिलाची भूमिका पडते आणि ती ब्राह्मणबाई या मतापर्यंत येते की ती बुद्धिझम स्वीकार करते. रूपा बोधी कुलकर्णी त्या बुद्धिझमचा स्वीकार करतात. दुसरी गोष्ट आत्ताच नवीन अशोक गोपाल नावाचे जे आत्ता त्यांनी नुकतं जे आंबेडकरावरचं चांगलं ऑटोबायोग्राफी बाबासाहेब आंबेडकरांची लिहिली, बायोग्राफी लिहिली द पार्ट अपार्ट. हे एका म्हणजे ब्राह्मण समूहातून येतात परंतु टाइम्स ऑफ इंडिया सारख्या ठिकाणी पत्रकार म्हणून काम करतात. आणि अचानक बाबा त्यांना मी एकदा विचारलं की तुम्ही इकडे कसं काय वळलात?
तर ते म्हणाले की बाबासाहेब नावाची गोष्ट अशी आहे की तुम्ही एकदा बाबासाहेबाला समजून घ्यायला लागलात आणि तुम्ही जर बौद्धिक प्रामाणिक असाल तर तुम्ही बाबासाहेबांच्या प्रेमातच पडू शकता. तर तुम्ही जो पहिला मुद्दा असा विचारला होता की का समजून घेण्यामध्ये अडचणी आहे, तर बेसिकली बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की खास करून बुद्धिवंताच्या संदर्भामध्ये. तर बाबासाहेब असं म्हणाले होते की हा भारतीय समाज इंटेलेक्च्युअली अनओनेस्ट आहे, म्हणजे अप्रमाणिक बौद्धिक समाज आहे. आणि मग त्याच्यामुळे हा अप्रमाणिक बौद्धिक समाज असल्यामुळं त्याला एका बौद्धिक टॉलवर्ड असणाऱ्या माणसाची जी एक उंची आहे ती कधी झेपत नाही. आणि म्हणून मग मला असं वाटतं की बाबासाहेबाकडे बघताना आपण कायम एक फ्रेम जातीची धर्माची अशी एक संकुचित फ्रेम करतो आणि ती त्या फ्रेमची मर्यादा आहे. म्हणजे तुम्ही जर एखादी मोठी गोष्ट असेल आणि तुमच्याकडे फ्रेमच छोटी असेल तर तुम्ही त्या मोठ्या गोष्टीला त्या छोट्या फ्रेममध्ये बसवू शकत नाही. तर मुळात आंबेडकर हे जातीच्या फ्रेममध्ये बसू शकत नाहीत, आंबेडकर धर्माच्या फ्रेममध्ये बसू शकत नाहीत. तर ही फ्रेम जातीची आणि धर्माची खूप छोटी आहे. आंबेडकराला समजून घ्यायची असेल आणि तुम्हाला फ्रेममध्येच बसवायचं असेल तर आंबेडकराला तुम्ही मानवतावादाच्या फ्रेममध्ये बसवून बघा, तुम्ही त्याला आधुनिकतेच्या फ्रेममध्ये बसवून बघा, तुम्ही त्यांना प्रेमाच्या फ्रेममध्ये बसवून बघा. तर मग आपल्याला बाबासाहेबाची उंची आणि जी काही समज आहे ती आपल्याला कळू शकते. तर मला असं, आणि दुसरी गोष्ट आहे की बाबासाहेबांच्या त्या काळामध्ये सुद्धा बाबासाहेबांचे अनेक सहकारी आहेत ना की जे की सुरबा नाना टिपणीस सारखे हे असतील, परुळेकर असतील, कद्रेकर असतील. ही बाबासाहेबांची जी बहुसंख्य सहकारी मंडळी आहे ना, तर ही एका ब्राह्मण सिकेपी समूहातून येते ना, की बाबासाहेबांच्या बरोबरचं त्यांचं नातं हे कायम जैविक राहिलेलं आहे. किंवा मराठवाड्यामध्ये सेकापचे भाई उद्धवराव पाटील त्या काळातले विरोधी पक्ष नेते होते, भाई उद्धवराव पाटलांच्या बरोबर. किंवा या पुण्याचे खासदार होते शंकरराव मोरे, तर शंकरराव मोरेंच्या बरोबरचं बाबासाहेब आंबेडकरांचं नातं. अशा वेगवेगळ्या जात समूहाच्या बरोबर, किंवा अगदी सत्यशोधक चळवळीतले जे जवळकर सुद्धा, ही सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या चळवळीमध्ये होतीच ना सोबत. तर त्याच्यामुळं मुळात बाबासाहेबाला समजून घेण्यामधली जी एक आपली जातीची आणि धर्माची जी चौकट आहे, मला असं वाटतं तीच सर्वात मोठी अडथळा आहे. तोच आपल्या डोळ्यावर आलेला पडदा आहे. आणि म्हणून जो कोणी जातीचा धर्माचा पडदा काढून आंबेडकराकडे नीटपणे बघायला तयार होईल त्याला आंबेडकर नीटपणे दिसू शकतात. नक्कीच सर. ह्या गोष्टी ज्या आहेत, फक्त आपण एक विशिष्ट जात, विशिष्ट ह्या गोष्टी म्हणून आंबेडकराकडे आजपर्यंत बघत आलोय. तर कुठंतरी त्या चौकटीच्या बाहेर जाऊन ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे, तेव्हा आपल्याला आंबेडकर कळतील. पण महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला, आपण महाराष्ट्राचं राजकारण बघूयात की महाराष्ट्र हे चळवळीचं केंद्र मानलं जायचं. त्याचबरोबर मराठवाडा हे चळवळीचं केंद्र मानलंय. तिथे अनेक चळवळी, दलित चळवळ असेल, ब्राह्मणेतर चळवळ असतील, ब्राह्मण चळवळी असतील, पुण्यात असेल, किंवा ओव्हरऑल महाराष्ट्र हे चळवळीचं केंद्र मानलं जायचं. देशाचं राजकारण महाराष्ट्रातून असं बोललं जायचं. आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यावेळेस त्यांचे सगळे सहकारी असतील, बाकी इतर राजकीय मंडळी असेल. पण या राजकारणाची सुरुवात झाली, या चळवळींची सुरुवात झाली, तिथून राजकारणाची सुरुवात झाली. तर कायम एक दलित राजकारण, म्हणजे त्याला आपण दलित पॉलिटिक्स असं म्हणतो, याचा कुठंतरी उदय झाला. तर हे नेमकं हे दलित पॉलिटिक्स आहे, याचं वर्णन कसं असेल, किंवा ह्याच्या काय की आधी कसं होतं, म्हणजे स्वतः जर विचार करायचा झाला तर भारत देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर काय स्थिती होती आणि नंतरची आत्ताची काय स्थिती आहे, स्वातंत्र्याच्या एवढ्या 75 वर्षानंतरची स्थिती, याला कसं तुम्ही एक्सप्लेन करू शकाल, किंवा हे काय? हे बघा, दलित राजकारण मला असं वाटतं की 2-3 टप्प्यामध्ये आपण बघितलं पाहिजे. की ते खास करून बाबासाहेब आंबेडकराच्या बिफोर आंबेडकर स्वतः आंबेडकराचा आणि आफ्टर आंबेडकर असं एक 3 राजकारणाचे बघू शकतो. की एक बिफोर आंबेडकर राजकारण कसं घडतं आहे, तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये एक भक्ती चळवळ आहे. पण त्याच्यानंतर थोडंसं फुल्यांची मोमेंट 18व्या शतकामध्ये उभी राहते आहे, आणि शिवाजीच्या नंतर फुलेंचं आंदोलन उभा राहत आहे. परंतु एक ब्राह्मणवादी व्यवस्थेला आव्हान देणारं राजकारण ब्राह्मणेतर चळवळीकडनं आणि फुल्यांकडनं ते उभा राहत आहे. पण ह्याच्याकडे या सगळ्या चळवळीमध्ये दलित जवळजवळ निग्लिजिबल आहे, म्हणजे तो कुठेच तुम्हाला असा दिसत नाहीये. तो आयडिओलॉजिकल पातळीवर फुले आणि या सगळ्यांची घडतंय आपणाला. परंतु त्याच काळामध्ये बिफोर आंबेडकर शिवराम जानबा कांबळे हे दलित चळवळीतले पुण्यामधनंच
एक महत्वाची व्यक्ती जे आहेत ते उभा राहतात की जे आंबेडकराच्या चळवळीसाठी एक भूमी तयार करतात. किंवा गोपाळबाबा वलंगकर जे आहेत की जे नंतर आंबेडकरांचे नातेवाईक पण होते, खास करून रत्नागिरीमध्ये. आणि हे गोपाळबाबा वलंगकर हे फुल्यांचे सहकारी पण राहिलेले होते. आणि यांना हे शिवराम जानबा कांबळे आणि गोपाळबाबा वलंगकर हे दोघंही सैन्यामधनं रिटायर झालेले लोक होते. आणि मग ते खास करून की दलितांची सैन्यामध्ये भरती करण्याच्या संदर्भामध्ये त्या काळात 1906 मध्ये जे एक ब्रिटिशांनी मार्शल रेस नावाची एक कन्सेप्ट काढली आणि त्या मार्शल रेसच्या आधारे की दलितांना ह्याच्यामध्ये घेऊ नये आणि सैन्यामधून काढायला सुरुवात झाली. तर त्याच्या विरोधात जी काही एक मोठी चळवळ उभा राहिली ती शिवराम जानबा कांबळे आणि गोपाळबाबा वलंगकरांनी सुरू केली. परंतु दुसरा मुद्दा शिवराम जानबा कांबळेच्या समोर हा होता की केवळ नोकऱ्यांचाच नव्हता तर प्रबोधनाचा पण मुद्दा होता. तर त्यांनी सोमवंशी मित्र नावाचं एक दैनिक पण त्या काळामध्ये काढलं होतं. किंवा त्या काळात दलितामध्ये ह्या ज्या देवदासी चळवळी होत्या ती एक मोठी पद्धत होती, त्याच्या विरोधात त्यांनी एक आंदोलन सुरू केलं. तर हे शिवराम जानबा कांबळेचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. म्हणजे एवढंच नाही तर आंबेडकरांना पुण्यामध्ये हे शिवराम जानबा कांबळेंनीच बोलवलेलं होतं. म्हणजे शिवराम जानबा कांबळेंच्या उपस्थितीतच आंबेडकरांचा पहिला सत्कार पुण्यामध्ये झाला की जे शिवराम जानबा कांबळे पुण्याच्या हा जो भीमपुरा आहे आपण कॅम्पामधला ते तिथं राहायचे. आणि आंबेडकरांना पहिल्यांदा जो भीमा कोरेगावचा जो मुद्दा आहे तर ते भीमा कोरेगावला घेऊन जाणारे सुद्धा शिवराम जानबा कांबळेच होते. आंबेडकराला तिथे घेऊन जाणारे तर हे शिवराम जानबा कांबळे होते. आणि हे शिवराम जानबा कांबळे त्या काळामध्ये खास करून सत्यशोधक चळवळ आणि टिळकांची चळवळ यांच्यामधला जो काही सगळा वाद होता तर ते फुल्यांच्या चळवळी बरोबर होते, सत्यशोधक चळवळी बरोबर होते, पण ते स्वतंत्रपणे दलितांची चळवळ पण चालवत होते. तर हा झाला आंबेडकराच्या बिफोर दलित चळवळीचा जो सगळा एक काळ आहे. किंवा पर्वती सत्याग्रह आहे. तर हा जो पर्वती सत्याग्रह सुद्धा आहे तर तो लढण्यामध्ये सुद्धा शिवराम जानबा कांबळेचा एक व्यापक सहभाग होता. आणि त्यांनीच शिवराम जानबा कांबळेंनीच डॉक्टर आंबेडकर नंतरच्या काळात जी चळवळ उभा करणार होते त्याच्यासाठीचं एक व्यापक जमीन शिवराम जानबा कांबळेंनी ग्राउंड तयार केलं होतं. प्रबोधनाचं ग्राउंड शिवराम जानबा कांबळेंनी तयार केलं होतं. नंतर मग खास करून आंबेडकर कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून शिकून आल्याच्या नंतर 1916 आणि त्या सगळ्या दरम्यान म्हणजे आणखी एक नाव विसरायला नको, खरं तर तो अन्याय होईल, तो म्हणजे विठ्ठल रामजी शिंदेचा. हा म्हणजे हा मराठा समाजातला माणूस, म्हणजे आपलं मागाचा जो सगळा संदर्भ आला विठ्ठल रामजी शिंदेने म्हणजे आंबेडकरांना नंतर जी आपली सगळी कार्यकर्ते मिळाली आणि ती अहिल्या आश्रमामधली आहेत की आताही तुम्ही जर कॅम्पमध्ये गेलात तिथे तर अहिल्या आश्रम नावाचा एक आश्रम आहे की आंबेडकर तिथंच राहायचे. तर हे अहिल्या आश्रम ही बेसिकली विठ्ठल रामजी शिंदेची निर्मिती आहे. हा आणि या विठ्ठल रामजी शिंदेच्या आणि शिवराम जानबा कांबळेंनी त्यांना मदत केली होती. तर हे विठ्ठल रामजी शिंदेच्या अहिल्या आश्रमामधनच आंबेडकरांचे सगळे सहकारी शिकले आणि उभा राहिले. म्हणजे R.R. भोळे सारखे जे व्यक्ती होते ते तिथं शिकत होते. त्याच्यानंतर अनेक म्हणजे कांबळे ॲडव्होकेट कांबळे असतील, BC कांबळे वगैरे सारखी लोक असतील ही अहिल्या आश्रमामधनं शिकून पुढे बाबासाहेबांचे सहकारी बनली. तर ह्यांनी बाबासाहेबांसाठी ग्राउंड तयार केलं होतं. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा एक काळ उभा राहतो आणि मग आंबेडकर साधारणतः साऊथ ब्युरो कमिशन पासून ते घटना समितीपर्यंत असा एक आंबेडकरांचा राजकारणाचा प्रवास आपण बघू शकतो. आणि मग त्याच्यामध्ये खास करून बाबासाहेब खूप वेगवेगळ्या टप्प्यावर काम करत आहेत. तर तो तुम्हाला पहिला असा टप्पा दिसेल की तो आहे प्रबोधनाचा. म्हणजे काय तर साधारणतः वर्तमानपत्र काढणं, की तो मूक नायक असेल, शाहू महाराजांच्या मदतीनं काढलेलं मूक नायक असेल, पहिलं वर्तमानपत्र, किंवा बहिष्कृत भारत असेल. त्याच्यानंतर वेगवेगळ्या समाजामध्ये काम करण्यासाठी बहिष्कृत हितकारणीची सभा असेल. तर अशा पद्धतीने आंबेडकराचा पहिला प्रवास सुरू होतो. तर आंबेडकर प्रबोधनाची इथपर्यंत हे करतात, पण समांतरपणे एक समाज बांधणीचं काम पण करत आहेत. राजकीय संघर्षाला जी सुरुवात होते ती साऊथ ब्युरो कमिशन पासूनच्या समोर होते. की साऊथ ब्युरो कमिशन भारतामध्ये येते की भारतीय लोकांना कशा पद्धतीचं राजकीय प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि विधिमंडळामध्ये कसं प्रतिनिधित्व असायला पाहिजे याच्यावरनं जो काही शिंदे बरोबर आंबेडकरांचा वाद होतो आणि त्याच्यानंतर
गांधींच्या बरोबर जो वाद होतो आणि राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जो काही सगळा वाद घडतो तो आपल्या सगळ्याच्या समोर आहे. आणि तिथून बाबासाहेब आंबेडकर राजकीय क्षितिजावर यायला लागतात. म्हणजे तोपर्यंत असं आहे की गांधी हे आंबेडकराला ओळखत पण नाहीयेत. असा सगळा एक किस्सा आहे की ते आंबेडकरांना बोलवतात गांधी. मणिभवनचा जो एक किस्सा आहे की तोपर्यंत आंबेडकराला गांधी समजतात की आंबेडकर हे कोणीतरी ब्राह्मण आहेत आणि एका ब्राह्मण व्यक्तीने दलितांच्या बाजूनं भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे, असं तोपर्यंत गांधीचं इम्प्रेशन आहे. आणि मग त्यांना जेव्हा कळतं तर त्या नंतर मग तो आंबेडकराचा संघर्ष आपण बघू शकतो. आणि मग आंबेडकर नंतर त्या सगळ्या काळामध्ये मग एक संघर्षाच्या भूमिकेकडे यायला लागतात. मग तो चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल किंवा नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल. आणि ऐकूनच एक चळवळीचं खूप मोठ्या प्रमाणात गांधींच्या बरोबरचा त्यांचा एक संघर्ष उभा राहतो आणि आंबेडकर दलित चळवळीला प्रबोधनाकडून एका संघर्षाच्या चळवळीकडे घेऊन जायला लागतात. आणि मग की या स्वातंत्र्याच्या मध्ये आमचा काय सहभाग असेल, आम्ही कुठे असू, आम्ही पण या स्वातंत्र्याचे तेवढेच स्टेक होल्डर आहोत जितके गांधी आणि जिना आहेत. अशा पद्धतीची भूमिका घेऊन की आंबेडकर या सगळ्या स्वतंत्र भारताच्या आंदोलनामध्ये दलित आंदोलनाला शेप देण्याचा प्रयत्न करतायत. पण दुर्दैवानं स्वातंत्र्यामध्ये हे सगळे गणित बदलतात. मग मुस्लिम लीग आणि गांधी आणि मग पाकिस्तानची निर्मिती आणि या सगळ्यामध्ये एक वेगळीच परिस्थिती निर्माण होते. अशा वेळेला आंबेडकर देशहिताला प्राधान्य देतात आणि कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये बाबासाहेबांचं जे पहिल्यांदा म्हणजे खास करून खुलना आणि जसनोर म्हणजे आंबेडकर जे पहिल्यांदा निवडून गेले ते पश्चिम बंगालमधून निवडून गेले कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीवर खुलना आणि जसनोर मतदारसंघातून. तर त्यावेळेला आंबेडकर जे आहेत तर तोपर्यंत आंबेडकराचं आणि काँग्रेसवाल्यांचं काही फार शक्य नव्हतं. म्हणजे आंबेडकर हे पश्चिम बंगालमधून हे सुभाषचंद्र बोसचे जे भाऊ होते सतीशचंद्र बोस हे त्यावेळेला बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांना हरवून बाबासाहेब आंबेडकर कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीवर गेले होते. हे आणि त्यांना निवडून आणलं होतं जोगेंद्रनाथ मंडलांनी. आणि मग फाळणी झाल्याच्या नंतर त्यांचं सदस्यत्व ते रद्द झालं आणि मग बाबासाहेब आंबेडकर पुण्यामधनं बॅरिस्टर जयकरांनी राजीनामा देऊन मग बाबासाहेब आंबेडकर कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीवर गेले. मुद्दा हा होता की तोपर्यंत आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये काही फार काही प्रेम होतं असं नव्हतं. पण जेव्हा देशाच्या भवितव्याचा मुद्दा उपस्थित होतो की आता देश कसा असायला पाहिजे तर त्यावेळेला मग आंबेडकर एक भूमिका घेतात आणि देशासाठी आपण सर्वजणांनी एकत्र आलं पाहिजे, आपल्या जातीच्या धर्माच्या सगळ्या रावट्या आपण बंद केल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन मग आंबेडकर कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये भूमिका घेतात आणि पुढचा प्रवास आपल्याला बाबासाहेबांचा दिसतो. आंबेडकराचा पुढच्या राजकारणाचा एक हे होता. परंतु आंबेडकर राजकारणाला केवळ आत्ताच्या सारखं राजकारण समजत नव्हते तर ते बाबासाहेबांसाठी राजकारण हे एक मिशन होतं. लोकांच्या जीवनात काहीतरी बदल घडवण्याची एक भूमिका होती आणि म्हणूनच जेव्हा काँग्रेसच्या बरोबर जाण्याची गरज होती तेव्हा ते काँग्रेसच्या मंत्रिमंडळात सामील पण झाले. परंतु मंडल हे 340 कलम ओबीसीच्या रिझर्वेशनचा मुद्दा आणि हिंदू कोड बिलाचा मुद्दा असेल आणि दुसऱ्या बाजूला नेहरूच्या बरोबर खरंच त्यांचे राजकीय संबंध ताणलेले पण होते की जे एक प्रत्येक राजकारणामध्ये जी एक तानातानी असते तर ती नेहरूंच्या बरोबरची पण एक तानातानी आंबेडकरांची होती. तर या सगळ्यांचा परिणाम म्हणून ते बाहेर पडतात नेहरूच्या मंत्रिमंडळातून. आणि एक खास करून या देशामध्ये एक विरोधी पक्ष उभा असला पाहिजे, मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. आणि खास करून लोकशाहीच्या यशस्वीसाठी लोकशाही जर या देशामध्ये सक्सेस करायची असेल, तिला यशाकडे घेऊन जायचं असेल तर एका मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. आणि म्हणून त्या काळात समाजवादी पक्षाचे जे अध्यक्ष होते राम मनोहर लोहिया ते यांच्याबरोबर काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात किंवा आत्रे होते त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार करतात किंवा जे पुण्याचे खासदार होते समाजवादी पक्षाचे SM जोशी तर यांना पण त्यांनी पत्र लिहिलेले आहेत. असा एकूण आपल्याला आंबेडकराचा राजकारणाचा प्रवास दिसतो आहे. बिफोर बघितलं की स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यपूर्व या सगळ्या ह्याच्यामध्ये आता थोडंसं सध्याचं जे राजकारण चालू आहे आत्ताचं करंट ह्याच्यामधलं म्हणजे काही चळवळी सुरू झाल्या. म्हणजे आज मी माझ्यासमोर जे मी पक्ष बघतोय दलित राजकारण, दलित पक्ष म्हणजे रिपाई
एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मग त्यांचे जे काही गट आहेत, आठवले गट, निकालचे गट आणि ह्या काही गोष्टी आहेत. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी, पूर्वीची भारिपा ती आहे. त्यानंतर पॅन्थर, त्याच्या अगोदर पॅन्थर चळवळ होती. त्यानंतर काही प्रामुख्याने नावं येतात, नामदेव ढसाळ असतील, राजा ढाले असतील, ह्या काही लोकांची नावं सातत्यानं कानावर पडत असतात. मग हे काय की बाबा ह्या लोकांनी आंबेडकरांची दलित चळवळ पुढे राजकारणात सक्रिय केली, ती कशा पद्धतीने सक्रिय केली, आज त्यांचं भवितव्य काय आहे, की सत्तेवर कधी हे लोक बसले नाही आहेत. म्हणजे दलित राजकारणी जे आहेत ते वैयक्तिक निवडून गेले असतील, पण पूर्ण सत्ता स्थापनेत अयशस्वी झाले. नेमकं काय की बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही सांगितलं की एक ग्राउंड तयार केलं होतं, प्रबोधनाच्या माध्यमातून असेल, त्यानंतर वेगवेगळ्या गोष्टीतून एक भूमी तयार केली होती. पण ह्या लोकांनी त्याला कशा पद्धतीनं जे अपेक्षित होतं यशस्वी करायच्या दृष्टीनं ते काही झालं नाही. हे बघा की आता मुद्दा काय होता की खास करून ह्याच्या अनेक कारणं आहेत की आंबेडकर जेव्हा एक राजकारणामध्ये म्हणतायत तर आंबेडकराचा बराचसा काळ दिल्लीमध्ये गेला होता महाराष्ट्र सोडून, आणि आंबेडकराचं जे पॉलिटिकल ग्राउंड होतं ते महाराष्ट्र होतं. खास करून त्यांचे अनेक सहकारी इथंच होते. परंतु बाबासाहेबांच्या हयातीतच नेहमीच अन्वयामध्ये जशी एक सत्ता स्पर्धा सुरू झालेली होती तशी सत्ता स्पर्धा सुरू झालेली होती. परंतु आंबेडकर असल्यामुळे ती काय फार त्या काळात तशी उफाळून आली नाही. पण ते एक्झॅक्ट आंबेडकराचं महापरिनिर्वाण झालं आणि ती सत्ता स्पर्धा उफाळून आली. त्याच्यातले पहिले 2 गट निर्माण झाले, ते म्हणजे BC कांबळे वर्सेस दादासाहेब गायकवाड, असे 2 गट पहिल्यांदा निर्माण झाले. आणि खरं तर या सगळ्याला एक कायमच या सगळ्या डिवायडेड होण्याला एक तत्वज्ञानाचा आधार दिला जातो. म्हणजे कसं की दादासाहेब गायकवाड हे साम्यवादी विचाराकडे वळले होते, ते डावे होते आणि म्हणून आंबेडकरांचा डाव्यांना विरोध वगैरे होता, असं सगळं एक सांगितलं जातं. आणि BC कांबळे वगैरे हे सगळे हे होते, असं काही नव्हतं. तर हे खरं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं एक केलेले एक प्रकारचं एक विपर्यस्तीकरण होतं, एक चुकीचा अर्थ लावलेला होता. म्हणजे उदाहरणार्थ BC कांबळे दादासाहेब गायकवाडांना काय म्हणाले, आणि त्याच्यात आणखी एक क्लासचा पण अँगल आहे की दादासाहेब गायकवाड हे एकदम ग्राउंडचा माणूस, म्हणजे धोती घालणारा, टोपी घालणारा, आपला सरळ गावठी असा सगळा माणूस होता. आणि BC कांबळे म्हणजे स्वतःला असं इलीट समजणारे, कायम टाय कूट बोट असा सगळा घालायचा आणि बाबासाहेबांची भ्रष्ट नक्कल करायची, म्हणजे बाबासाहेबासारखं असं सगळं ते दाखवायचं. आता ही जी एक नक्कल करण्याची जी एक सगळी हे होती, आणि मग त्याच्यातून ते दादासाहेब गायकवाडाला ते धोत्र्या म्हणायचे की दादासाहेब गायकवाडांना काही राजकारण कळत नाही. पण तुम्ही जर बघाल की स्वतः बाबासाहेब गायकवाडांचा अधिक विश्वास हा दादासाहेब गायकवाडांच्यावर होता. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की मी जर माझं आत्मचरित्र लिहिलं, म्हणजे बाबासाहेबांनी कधीच लिहिलं नाही, म्हणजे वेटिंग फॉर व्हिसा नावाचं जे बाबासाहेबांचं छोटंसं एक आहे ते आत्मचरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तो मधातच सोडून दिला. पण ते असं म्हणाले की मी जर कधी माझं आत्मचरित्र लिहिलं तर ते त्याच्यात अर्धा अधिक हे दादासाहेब गायकवाडाचे संदर्भ असतील. त्या दादासाहेब गायकवाडाला हे धोत्र्या म्हणायचे. आणि त्यावेळेला 2 मतभेद झाले की काय करायला पाहिजे. तर दादासाहेब गायकवाडांनी दलितांसाठी जमिनीचा सत्याग्रह ही महत्वाची गोष्ट आहे अशी भूमिका घेतली आणि त्याच्यासाठी सत्याग्रह सुरू केला. BC कांबळेनं त्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन असं सुरू केलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या एका विधानाचा चुकीचा कोट करत ते असं म्हणाले की संसदीय आयुध असताना अशा पद्धतीचे सत्याग्रह करणं हे अराजकाचं व्याकरण आहे, असं एक पुस्तकी असं सगळं सुरू झालं. आणि पहिलं फ्रॅक्शन दादासाहेब गायकवाड विरुद्ध BC कांबळे असं एक फ्रॅक्शन सुरू झालं. खरं तर त्याच्यानंतर एक बाबासाहेबांच्या नंतर बऱ्यापैकी एक रिपब्लिकन पक्षाने यश मिळवलं होतं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये. तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये डावे होते, समाजवादी होते आणि एकूणच महाराष्ट्र होता आणि दादासाहेब गायकवाडांनी ही सगळी त्याचं नेतृत्व करत होते. तर साधारणतः संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळामध्ये एक 11 खासदार रिपब्लिकन पक्षाचे निवडून गेलेले होते. अनेक आमदार होते. म्हणजे RD भंडारे हे विरोधी पक्ष नेते राहिलेले होते. म्हणजे या पातळीवर रिपब्लिकन चळवळ अत्यंत स्ट्रॉंग होती. परंतु नंतर काय झालं की ही सगळी चळवळ जी आहे भंडारेपासून या सगळ्या लोकांपर्यंत दादासाहेब गायकवाडापासून ही खास करून काँग्रेसने नंतर संपवली. आणि मग काँग्रेसच्या ती इतकी आहारी गेली की दलितांमध्ये एक रोष उभा राहिला आणि त्याचा परिणाम म्हणून मग
राजा ढालेंच्या आणि नामदेव ढसाळांनी यांच्या सगळ्या नेतृत्वाखाली पॅन्थर उभा राहिले. तर पॅन्थर आणि हे उभा राहण्याला एक त्या काळची एक तत्कालीन परिस्थिती अशी सगळी सुरू होती की देशभरामध्ये खूप वेगवेगळ्या पातळीवर दलित अत्याचाराची एक मालिका सुरू झालेली होती. त्याच काळामध्ये तमिळनाडूमध्ये किल्वेनमेनी म्हणून एक मोठं हत्याकांड घडलेलं होतं. महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एका दलित महिलेची नग्नधिंड काढली गेलेली होती. किंवा आपल्या पुण्यामध्येच बावडा नावाचं जे हर्षवर्धन पाटील आहेत त्यांच्या आजोबांनी दलितावर तिथं बहिष्कार टाकलेला होता. आणि त्याच्यातून एक मोठं एक सुरू झालं. आणि त्याच काळामध्ये राजा ढालेंनी काळा स्वतंत्र दिवस नावाचा एक साधनामध्ये एक मोठा लेख लिहिला आणि त्याच्यातनं एक मोठं वादळ तयार झालं आणि त्याच्यातून पॅन्थर उभा राहिलं. पॅन्थरचं पण वय जे राहिलं ते 2च वर्ष राहिलं. म्हणजे पॅन्थर म्हणजे अशी चमकून गेलेली वीज होती. ह्याच्या पलीकडे तिचं फार काही मूल्य राहिलं नाही. आणि मग नंतर राजा ढाले आणि ढसाळांनी पण एक नेहमीप्रमाणे फाटाफूट झाल्याच्या नंतर एक आयडिओलॉजिकल स्टँड घ्यायला लागतो ना, तसा एक आयडिओलॉजिकल स्टँड घेण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट मी इथं विचारतो सर तुम्हाला की राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांच्या टोकाचे काहीतरी वाद झाले होते आणि त्यानंतर ते स्प्लिट झाले. नेमका हा वाद काय होता की एवढी मोठी चळवळ सुरू झाली, तुम्ही आता सांगितलं की ते 2 वर्ष चालली आणि नंतर ती मवाळ झाली. हा कुठेतरी दलित चळवळीचा हा परिणाम आहे का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून जे काही डिव्हायडेशन्स झाले, त्यांचे जे अनुयायी आहेत, परत त्यांच्यामध्ये जे काही वाद झाले, तर हेच काय की नेमका हा वाद काय होता? तर गंमत आहे की हे बघा की हे खरं तर वाद म्हटलं तर फारच व्यक्तिगत वाद आहे. म्हटलं तर हा एक प्रकारचं गायकवाड आणि कांबळे वादाचं कंटिन्युएशन पण आहे. ते पुढे म्हणजे काय झालं की वरळीची दंगल झाली आणि पॅन्थरने शिवसेनेला अंगावर घेतलं. हो. आणि मुंबईमध्ये ती साधारणतः एक 2-3 महिने ही दंगल सतत हे राहिली. याच्यामध्ये राजा ढालेला मारहाण झाली, राजा ढाले गंभीर जखमी झाले आणि एक प्रकारचे दलितावर खूप मोठं रिप्रेशन सुरू झालं. संघटना, सरकारी पातळीवर संघटना तोडण्याचं काम सुरू झालं. त्याच्यामध्ये एक मुद्दा त्या काळात मुंबईमधली एक निवडणूक होती की कोणाला पाठिंबा द्यायचा. त्या काळात डांगेची मुलगी होती रोजा देशपांडे म्हणून आणि काँग्रेसचे रामराव आदिक, अशा 2 जणांमध्ये ती लढत होती आणि कोणाला पाठिंबा द्यायचा याच्यावरनं पण एक वाद सुरू झाला. आणि मग नंतर एक आयडिओलॉजिकल स्टँड असा घेतला की नामदेव ढसाळ हा डाव्यांकडे जातो आहे आणि हा काही आंबेडकरवादाच्या विरोधी गोष्ट आहे, अशी एक 2 जणांनी ती भूमिका घेतली. आणि ते सांगितलं गेलं की वैचारिक वादावरनं हे तुटलं गेलं. परंतु खरं तर हे गोष्ट मला खरंच प्रामाणिकपणे वाटत नाही. कारण का आंबेडकर वादाची जी व्याख्या आहे ना, तर गायकवाड आणि कांबळेंच्या वादामध्ये आंबेडकरवाद म्हणजे संविधानवाद आहे आणि ढाले आणि ढसाळांच्या वादामध्ये आंबेडकरवाद म्हणजे बौद्धवाद आहे. तर असा एकाच वेळी हा वाद सतत बदलत जातो. मला असं वाटतंय की त्या काळामध्ये पॅन्थर तुटण्याला आयडिओलॉजिकल असं जरी ते झालर लावत असले तरी हे त्या काळातले 25-26 वर्षाचे तरुण होते. एक राजकीय मॅच्युरिटी, राजकीय समज आणि खास करून नामदेव ढसाळनंच त्या सगळ्या काळात एक मुलाखत दिलेली आहे की पॅन्थरवर महाराष्ट्रभरामध्ये हजारो केसेस दाखल झालेल्या होत्या आणि म्हणून सरकारनं ह्या संघटनेला अगदी ब्रुटली ही संघटना कशी तुटेल याच्याबद्दलची भूमिका घेतली आणि ती संघटना तोडून टाकण्याचं काम केलं. त्या 2 जणांचे व्यक्तिगत स्वभाव त्याच्यामध्ये होते का, तर तो होतेच, नक्कीच होते. आयडिओलॉजिकलचे काही मतभेद अगोदरपासून होते का, तर ते चळवळीमध्ये कंटिन्युएशन मी म्हणालो जसं की गायकवाड आणि कांबळेवादाचं हे कंटिन्युएशन पण होतं. आणि तिसऱ्या बाजूला ह्या 2 जणांचा स्वभाव, नामदेवचा स्वभाव असेल किंवा राजा ढालेंचा खूप असा एक स्वभाव असेल, तर ह्या स्वभावांचा पण परिणाम होता. पण केवळ स्वभावानंच तुटलेल्या ह्या चळवळी नव्हत्या, व्यक्तिवादानंच तुटलेल्या चळवळी नव्हत्या. त्या काळच्या स्टेटनं खूप मोठं रिप्रेशन या चळवळीवर निर्माण केलं आणि त्याच्यामधून पॅन्थर तुटली. पॅन्थर चळवळ तो बऱ्यापैकी लोकांना त्याबद्दल होते की पॅन्थर एवढी, आता तुम्ही चांगल्या पद्धतीने जरा एक्सप्लेन केलं त्याला,
त्याच्या पुढं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मग हा. पुढं आठवले गट आणि आज बरेचसे गट आहेत, निकालचे गट एक आहे. तर हे काय झालं पुढं? त्यानंतर प्रकाश आंबेडकरांची याच्यात पण ह्या काही गोष्टी येतात, भारिपांचं काय योगदान आहे याच्यामध्ये. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी पण सुरू झाली. हा. या सगळ्याकडं आता काय करंट स्थिती काय आहे यांची? नाही बघा, आठवलेंचं जे मॉडेल आहे, म्हणजे आठवले कुठे गेले की सत्तेत दिसतात, काँग्रेस असो की भाजपमध्ये असो, कुठल्याही सत्ता येऊ द्या कुठल्या केंद्रात, आठवले कायम मंत्री असतात. तसं प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीत का होत नाही? आठवले हे आपण म्हणू शकतो ते राजकीय सत्तेचे ते जे वातावरण आहे ना, त्याचं ते मोसम वैज्ञानिक आहेत. त्यांना कुठल्या दिशेला म्हणजे ते हवामान खातं कसं अंदाज सांगतं की उद्या काय होणार आहे, तसं आठवलेला एक अंदाज असतो. ठीक आहे, अपार्ट फ्रॉम जोक, की तुम्ही असं म्हणाल की जसं सांगितलं की चळवळीचे आपण टप्पे बघत गेलो. खरं तर पॅन्थरवाल्यांनी त्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाबरोबर एकदम कठोर भूमिका घेतली होती, की पॅन्थरवाल्यांनी शपथ घेतली होती अशी की आम्ही खाली माना घालून जाहीर करत आहोत की आमचा रिपब्लिकन पक्षाबरोबरचा संबंध संपला आहे. म्हणजे इतका संबंध विच्छेद केला होता पॅन्थरवाल्यांनी. पण पॅन्थरची जी एक रिप्रेशन सुरू झालं, त्याच्यातून पॅन्थरला आणि दलित चळवळीला सावरण्याची गरज होती. आणि अगदी त्याच नंतरच्या सगळ्या काळामध्ये प्रकाश आंबेडकरांचा उदय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू झाला. खास करून नाशिकचा जो एक लॉंग मार्च होता, नाशिक ते मुंबई, सम्यक विद्यार्थी आंदोलन त्या काळामध्ये असं सुरू होतं. आणि त्याच्यातून प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर एक आशा तयार झाली की दलित राजकारणाची परत आंबेडकर घराण्यात एखादा म्हणजे एकतर आंबेडकरांचे ते डायरेक्ट नातू होते, तरुण होते, राजकारणाला जरा बऱ्यापैकी आर्टिक्युलेट करू पाहत होते. विशेष म्हणजे दलितांचे जे मूलभूत प्रश्न होते, जमिनीचा प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न होता, राजकीय सत्तेचा कसं मिळवायचं, याच्याबद्दलचे जे प्रश्न होते ते त्यांनी घेतलेले होते. आणि आपल्या पक्षाचा विस्तार जातीच्या बाहेर घेऊन जाणं हा जो मुद्दा होता तोही त्यांना घेतला होता. म्हणजे उदाहरणार्थ की नीलम गोरे हा त्यांच्या पक्षामध्ये होत्या. नीलम गोरेंनी 2 वेळा भारिपकडनं निवडणूक लढवलेली होत्या. त्या प्रकाश आंबेडकरांच्या महत्वाच्या पदाधिकारी होत्या. मकराम पवार सारखी माणसं असतील, वेगळ्या जात समूहातून आलेली, अशी वेगवेगळ्या जात समूहातून वेगवेगळी माणसं त्यांच्याबरोबर जोडलेली होती. तर त्याच्यामुळं एक राजकारण ते खूप उभा राहिलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपण बघू शकतो की 95च्या निवडणुकीमध्ये भारिप बहुजन महासंघाचा जो प्रयोग होता तो एक महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्वपूर्ण प्रयोग होता. परंतु मला स्वतःला असं विचाराल की ते ठीक आहे तिथपर्यंत, पण प्रकाश आंबेडकर नंतरच्या काळामध्ये असे फार सिरियस राजकारणी बनले नाहीत की ते राजकारणामध्ये कंटिन्युएशन लागतं, सातत्य लागतं. तर त्यांनी 95-96 पर्यंत एक सिरियस राजकारण केलेलं दिसतं आहे. परंतु 96च्या नंतर ते फार सिरियस राजकारण करताना ते आपल्याला दिसत नाहीयेत. आणि मग त्याच्यामुळं ते जी एक उभा राहण्याची जी काही गोष्ट होती तर ती उभा कदाचित त्यांना निराशा पण आली असेल की ते जे काही उभा करू पाहत होते त्यांना एक अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसेल. म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी एक आदिवासी समूहाचे एक आमदार निवडून आणले होते किनवट मतदारसंघामधून, आणि तेव्हा किनवट पॅटर्न म्हणून एक खूप फेमस पण गेलं होतं हे भीमराव केराम. आणि मग नंतर ते त्यांना प्रस्थापित पक्षाने लालच दिली किंवा ते गेले, फोडून गेले, आणि त्याच्यातून एक प्रकार, पण हे राजकारणामध्ये होणं अपेक्षितच होतच राहतं हे सगळं या सगळ्या राजकारणामध्ये. पण त्यांनी एक सिरियसपणे केलेलं आपल्याला दिसत नाही. आणि मग त्याच्यातून प्रकाश आंबेडकरांना पुन्हा उभा राहण्यासाठी भीमा कोरेगाव घडायला लागलं 2014 पर्यंत. आणि मग त्याच्यानंतर ते आपल्याला एक उभा राहिले, परंतु समूह त्यांच्या बरोबर उभा राहिला. परंतु 2014च्या नंतर पण आपण बघितलं की ज्या पद्धतीचं एक असं टोकाचं एक स्वतंत्र राजकारण जे उभा करू पाहत होते, ठीक आहे, एक तत्वज्ञान म्हणून, एक आयडिओलॉजी म्हणून एक स्वतंत्र समूहाचं राजकारण उभा केलं पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु मुद्दा हाही एक आपण सोडवला पाहिजे की तुमच्या 30 वर्षाच्या स्वतंत्र राजकारणाचं फलित तरी काय आहे, त्याची उपलब्धी तरी 100% विचार केला पाहिजे. इतकी वर्ष तुम्ही काम करते त्याचं काय व्हावं फलित. म्हणजे 30 वर्षाच्या स्वतंत्र राजकारणाचं शेवटी हे बघा, तत्वज्ञान किती जरी ग्रेट असलं तरी जर त्याचं व्यवहारामध्ये जर काही दिसत नसेल तर आपल्या बरोबरचे कार्यकर्ते आपल्या बरोबर टिकत नाहीयेत. आणि म्हणून तुम्हाला दिसेल की प्रकाश आंबेडकराला त्यांचे अनेक सहकारी
सोडून गेलेले दिसत आहेत. तर त्याच्यामुळं आता प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर की फार असा मास लीडर असा म्हणावा कोणी तुम्हाला आता असं काही दिसत नाही. आणि मग त्याच्यामुळं मग जी काही एक चळवळ दिसते किंवा आपण 2014च्या निवडणुकीमध्ये पण बघितलं, त्याच्यानंतर विधानसभेमध्ये पण बघितलं आणि आता लोकसभेला पण बघितलं, ते फार काही पुढे जाताना एक 7-8% मतं, 4-5-6% मतं घेण्याच्या सायझेबल आकड्याच्या पलीकडे त्यांचं राजकारण काय पुढे सरकताना आपल्याला दिसत नाही. आता राहिला प्रश्न आठवलेंचा. तर आठवलेने संसदीय पॉलिटिक्सच्या भानगडीत आणि निवडणुकीच्या भानगडीत ते कधीच पडले नाहीत. त्यांचा पक्ष म्हणजे एक प्रकारचा दबाव गट आहे की ठीक आहे, मी इकडे जातो मला काय देता, मी तिकडे जातो मला काय देता. तर ह्या पलीकडे देता घेताच्या पलीकडचं त्यांचं राजकारण काही जात नाहीये. देण्या घेण्याच्या पलीकडं त्यांचं राजकारणच जात नाही. परंतु ते असा आवही आणत नाहीत की मी काहीतरी असं हे करतो. तर ते काय करतात की ते असं मान्य करतात की माझ्या राजकारणाची ही मर्यादा आहे, हेच होऊ शकतं आणि ते करत राहतात. मग ते ठीक आहे, विनोद करत राहतील, जोक करत राहतील. आणि मग त्याच्यामुळं आठवलेंचं राजकारण म्हणजे काही फार आंबेडकरांना हवा असणारं किंवा ते एक सिरियस पॉलिटिशियन आहे असं नाहीये. तर याच्यामध्ये तुम्ही जे एक आंबेडकराच्या नंतर सिरियस राजकारण केलं ते कांशीरामनी उत्तर भारतामध्ये. ते कांशीरामनी एकदम सिरियस राजकारण केलं आणि ते त्यांच्या हयातीपर्यंत त्यांनी टिकवून ठेवलं. एकदम सिरियस राजकारण. म्हणजे ही गोष्ट साधी नाही की त्यांनी एका दलिताच्या पक्षाला या देशातला राष्ट्रीय पक्ष त्यांनी उभा केला होता. पहिल्यांदाच कोणीतरी एक दलित माणूस भारताच्या इतिहासामध्ये आपल्या स्वतःच्या पक्षाला, आपल्या राज्याचा एक मुख्यमंत्री स्वतःच्या बळावर मुख्यमंत्री करणं, आपल्या पक्षाला एक राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून घेणं आणि तो टिकवून ठेवणं, हे कांशीरामनी आपल्या अगदी 20-25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये हा चमत्कार घडवून दाखवला. त्याच्या पाठीमागं कांशीरामजीचं व्हिजन, कांशीरामजीची मेहनत आणि एक केडरबेस पक्ष जो उभा केला होता, माणसं जी उभा केली होती, ही कांशीरामजीला व्हिजन होतं, मेहनत होती, कांशीरामजीचं श्रम होतं. पण दुर्दैवानं कांशीरामजी गेल्याच्या नंतर मायावती जी एक कॉर्पोरेट पॉलिटिक्समध्ये अडकली आणि जे कांशीरामचं जमिनीवरचं राजकारण होतं, ते जमिनीवरचं राजकारण ते त्यांनी जेव्हा कॉर्पोरेट केलं, दरबारी केलं, तेव्हा असं दिसतंय की बहुजन समाजाच्या राजकारणाला, मायावतीच्या राजकारणाला पण एक उतरती कळा लागली. तर अशा पद्धतीनं आपण दलित राजकारण आंबेडकर पूर्व, आंबेडकर ते आंबेडकर उत्तर राजकारण आपण असं त्याचा चढता उतरता आलेख बघू शकतो आपण. आता तुम्ही सांगितलं की दलित चळवळ महाराष्ट्रात कधी यश सत्तेवर बसली नाही, पण तीच दलित चळवळ कांशीरामजींच्या नेतृत्वाखाली एक राष्ट्रीय पक्ष झाला, बहुजन समाजवादी पार्टी म्हणून. त्यानंतर एक मुख्यमंत्री त्या पक्षाने दिला आणि पुढं तुम्ही आता सांगितलं की मायावतींनी कॉर्पोरेट कल्चर आणून ती चळवळ आणि तो पक्ष कसा कॉर्पोरेट केला. तर दलित चळवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता तुम्ही आता उत्तर प्रदेशमध्ये एवढ्या चांगल्या यशस्वीरित्या सरकार स्थापन करून दलित चळवळीचा प्रचार आणि प्रसार झाला. पण उर्वरित दलित चळवळ कशा पद्धतीनं, म्हणजे जर देशाचा विचार केला, म्हणजे आपण जर विचार केला की म्हणजे दक्षिणेकडे काय, उत्तरेकडे काय, पूर्वेकडे काय, पश्चिमेकडे काय आणि मध्य ह्याच्यामध्ये काय, ह्याचं वर्णन कसं कराल की दलित राजकारणाची जर दिशा ठरवायची झाली तर? हा, खरं तर हे बघा, आंबेडकराच्या काळात दलित चळवळीचं स्वरूप देशव्यापीच होतं. म्हणजे आंबेडकराचे अनेक सहकारी वेगवेगळ्या प्रांतातनं आणि त्या सगळ्यातनं होते आणि त्या काळात पण वेगवेगळ्या प्रांतामध्ये दलित चळवळी घडत होत्या. आंबेडकराचं यश काय होतं की त्या सगळ्या काळामधल्या जे कोणी प्रांतिक नेते होते किंवा प्रांतिक चळवळी होते, त्या चळवळीला त्यांनी बांधलेलं होतं आणि त्याचं एक मोठं शेड्यूल कास्ट फेडरेशन शेड्यूल कास्ट फेडरेशन जे आपण म्हणतो ना, तर एक शेड्यूल कास्ट फेडरेशन त्यांनी ते उभा केलेलं होतं. ती गोष्ट नंतरच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाकडनं थोड्याफार प्रमाणात दादासाहेब गायकवाड वगैरे जी होते, म्हणजे त्या सगळ्या काळामध्ये म्हणजे BP मोरिया सारखे होते माणसं, ते उत्तर भारतातनंच येत होते. आंबेडकराच्या काळामध्ये जर बघितलं तर N. शिवराज हे तमिळनाडू मधले होते. आणि मग आंबेडकराच्या नंतर काही काळ हे बांधलं गेलं सगळ्या ह्याच्यामध्ये. कांशीरामजींनी पण बांधलं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. पण महाराष्ट्रातला असा एक कोण नेता नाही, जसं म्हणालो तुम्हाला की ते एकट्या वेगवेगळ्या त्या राज्यातल्या चळवळीला बांधू शकणारा नेता कोणी मिळाला नाही. त्याच्यामुळं त्या चळवळी उभा नाही राहिल्या. पण खरं तर
अशा पद्धतीनं म्हणजे जर प्रांतिक चळवळी झाल्या तर दलित चळवळीचा काही जीव नाही राहत. पण तुम्ही त्याच चळवळीला जर नॅशनल केलं तर म्हणजे राष्ट्रीय पातळीवर दलितांची पॉप्युलेशन 20 ते 25% जाते. म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये राज्यात तुम्ही जर बघितलं आणि 20-25% लोकांचा पक्ष जो असेल तर खरं तर या देशातला एक प्रमुख सत्ताधारी पक्ष सुद्धा बनू शकतो. नक्कीच बनू शकतो. परंतु त्याच्यासाठी जे एक विजनरी, मेहनती आणि या सगळ्या वेगवेगळ्या प्रांतिक अस्मितेला, संघर्षाला, त्यांच्या प्रश्नांना नीटपणे ॲड्रेस करणारं लिडरशिप आणि ॲक्सेप्ट असणारी लिडरशिप जर उभा राहिली तर मला असं वाटतं ही गोष्ट होऊ शकते. म्हणजे कांशीरामजीच्या काळात आपण बघू शकतो की त्यांनी खूप वेगवेगळ्या राज्यामध्ये तसे प्रयोग केले होते. म्हणजे त्यांचे पंजाबमधून काही खासदार निवडून आले होते, मध्य प्रदेशमधून निवडून आले होते, बिहारमधून आले होते, राजस्थानमधून निवडून आले होते, कर्नाटकामधून निवडून आलेले होते. पंजाबमध्ये सगळ्यात जास्त दलित समाज आहे असं म्हटलं जातं. हो, तो साधारणतः 40-42 मजहबी शीख आणि रामदासिया असं जी काही आहे. तर शिखामध्ये पण 2 जाती आहेत. तर साधारणतः 30 ते 35% तिथं दलित पॉप्युलेशन पंजाबमध्ये आहे. बरं. पंजाब हे एवढी पॉप्युलेशन असताना सुद्धा सरकार तर तोच की जो एक आयडिओलॉजिकल जी गोष्ट लागते ना तर ती गोष्ट तिथं नाही. तर कांशीराम पंजाबचेच होते तर त्यांनी ती गोष्ट तिथं केलेली आपल्याला दिसते आहे. किंवा नंतर स्वतः म्हणजे आंबेडकरांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी पंजाबमधून इलेक्शन लढवलेली होती त्या काळामध्ये. आणि आंबेडकरांचे अनेक सहकारी हे पंजाबमधून होते. मंगूराम सारखे त्या काळात आंबेडकरांचे एक सहकारी होते, हे पंजाबमधून आलेले होते. आंबेडकरांचा खूपसा सारा संपर्क सगळ्या पंजाबशी आणि त्या सगळ्याशी होता त्या सगळ्या काळामध्ये. परंतु नंतरच्या काळामध्ये तेच म्हणालो की देशव्यापी दलित समूहाला आज अडचण अशी झालेली आहे की दलित चळवळ त्या राज्यामध्ये आहे का, तर आहे त्या राज्यापर्यंत. परंतु या सगळ्याला जोडणारी एक सामूहिक चळवळ आणि लिडरशिप आज देशामध्ये नसल्यामुळे असं एक दलित चळवळ आपल्याला एक थोडंसं अदृश्य झाल्यासारखी आपल्याला ती दिसते आहे. नक्कीच सर, की आता कुठंतरी एक चेहरा दिसतोय. म्हणजे उत्तर प्रदेशचा जर विचार केला तर चंद्रशेखर आझाद आहेत, यांचा एक चेहरा समोर आला की रावण ज्याला आपण म्हणतो. तो एक त्या माणसामध्ये काहीतरी वाटतं की तो माणूस काही करू शकेल. इतक्या ताकदीनं तो माणूस निवडून पण आलाय आणि एक युथ आहे, तरुण आहे, त्यांच्याकडे बघितल्यावर वाटतं की हा माणसाकडे काहीतरी व्हिजन आहे. त्यानंतर जिग्नेश मेवानी सारखा एखादा आमदार पण निवडून येतो. खरं तर हे काही दलित असे काही नेते आहेत जे तरुण कार्यकर्ते आहेत, हे कुठंतरी पुन्हा एकदा लिडरशिप तयार करण्याचा प्रयत्न करतायत का? त्यांना तशा पद्धतीनं साथ मिळतेय का? ते ग्राउंड जे आहे ते त्यांना सपोर्ट करताय का, की नव्याने कुठलं ग्राउंड तयार करायची गरज पडते? ओव्हरऑल जर देशाचा राजकारणाचा विचार केला, ती लोक फक्त त्या भागापुरत्या मर्यादित न राहता उर्वरित देशाला कशा पद्धतीनं दलित चळवळीला पुढे नेतील किंवा ह्यासाठी तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे? यांच्याकडे तुम्ही कुठल्या ह्याच्यानी बघता किंवा कसं हे करू शकतील का? म्हणजे बघा की तुम्हाला जसं मी म्हणालो की म्हणजे आता त्या स्टेट म्हणजे काही प्रॉमिनंट दलित लिडरशिप जी आहे ती उभा राहते. उदाहरणार्थ तमिळनाडूमध्ये खासदार तिरुमावल्लम म्हणून जे एक आहेत, तर त्यांनी 2 खासदार तिथे निवडून आणलेले आहेत पॅन्थरच्या चिन्हावर. तर ते स्वतः एक इंडिपेंडंट पॉलिटिक्स करतात. चंद्रशेखर स्वतः नगिनामधून एक निवडून आलेला आहे. जिग्नेश मेवानी गुजरातमधून वडगाव मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत. तर ही एक दलिताचा एक प्रॉमिनंट चेहरा म्हणून आता माध्यमातून वगैरे दिसत आहेत का, तर दिसत आहेत. परंतु मी परत पुन्हा सांगितलं की ह्यांच्या रिजनल मर्यादा आहेत. की चंद्रशेखर जे आहे आता हे निवडून आलेलं आहे चंद्रशेखर, परंतु मुद्दा कसा असतो की केवळ एका लाटेवर आणि एक निवडून येणं, पण कुठलाही पक्ष लॉंग टर्म उभा करण्यासाठी तुम्हाला एका केडर बेस पार्टीची एक आवश्यकता असते, एक रणनीतीची गरज असते आणि एका नेटवर्कची गरज असते, मेहनत असते. खरं तर ही अपेक्षा चंद्रशेखरकडनं ठेवायला म्हणजे काही हरकत नाही. परंतु पुढच्या काळामध्येच म्हणजे चंद्रशेखर किती देशभरामध्ये फिरतो आहे, आपलं नेटवर्क कसा उभा करतो आहे, राजकीय रणनीत्या कसा करतो आहे आणि त्या रणनीतीला किती संघर्षानं तो पुढे घेऊन जातो आहे. किंवा जिग्नेश काँग्रेसमध्ये गेलेला आहे, परंतु तरीही तो काय पद्धतीच्या भूमिका घेईल. आणि तो खरं तर जिग्नेशकडे एक आश्वासक चेहरा म्हणून बघायला काही हरकत नाही. परंतु जिग्नेश काँग्रेसच्या बाहेर जाऊन मर्यादा किती जाऊन काम करणार आहे आणि तो कसं करणार आहे, तो आपलं गुजरात सोडणार आहे का नाही,
असं जे काही दिसतंय ना, तर याच्यावरनं मला असं वाटतं पुढच्या काळामध्ये दलित राजकारणाचं भवितव्य आपण बघू शकतो. नक्कीच सर, की एवढी मोठी लोकसंख्या आहे देशाचा विचार केला तर आपण साऊथवर बोललो, नॉर्थवर बोललो, वेस्टमध्ये काय? कारण तुम्ही सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर तिथून पहिल्यांदा निवडून गेले होते, बरोबर, बंगालमधून. बंगालमधून. पण फाळणीनंतर त्यांचं अस्तित्व रद्द झालं. पण आज बंगालमध्ये काय स्थिती आहे दलितांची, किंवा त्या त्या भागातली काय स्थिती आहे? बंगाल असेल, त्या काय आसाम आहे, मिझोरम आहे, ही काय राज्य आहेत तिथली आजूबाजूची, तिथं काय दलित चळवळ आहे, सक्रिय आहे, काम करतीये? नाही, आता दलित पॉप्युलेशन थोडस म्हणजे हे नॉर्थचा जो काही भाग आहे ना तिथं नाही, पण बंगालमध्ये होतं. पण दुर्दैवाने काय झालं की पश्चिम बंगालची एक ट्रॅजेडी झालेली आहे. बंगालची जेव्हा फाळणी झाल्याच्या नंतर बहुसंख्य तिथली जी नमोशूद्र नावाची जी एक जमात होती आणि जे जोगेंद्रनाथ मंडलांनी बाबासाहेबांना आंबेडकरांना कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीवर निवडून आणलं होतं, तेच पाकिस्तानला गेले. आणि नंतर ते पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर त्यांची ट्रॅजेडी झाली, त्यांना 2 वर्षातच परत भारतामध्ये यायला लागलं. कारण का तिथून जो काही एक कॉन्फ्लिक्ट तयार झाला या सगळ्याचा, आता त्या सगळ्या काळामध्ये खरं तर जसं अनेक म्हटलं जातं की नाही ते पाकिस्तानला वगैरे गेले, खरं तर जोगेंद्रनाथांच्या समोर काही ऑप्शनच नव्हतं. कारण का अचानकपणे फाळणी झाली आणि जोगेंद्रनाथांच्या समोर 2 पर्याय होते की एक तर कारण का त्यांचा सगळा समूह पाकिस्तानमध्ये गेला होता आणि मग त्यांनी भूमिका घेतली की मी माझ्या समूहाच्या बरोबर जाईल. मुस्लिम लीगनं खरं तर त्यांना एक आश्वासन पण दिलं होतं की ह्या समूहाच्या बरोबर एक नीटपणे वर्तन केलं जाईल, पण त्या समूहाच्या बरोबर नीटपणे वर्तन केलं गेलं नाही आणि म्हणून जोगेंद्रनाथ मंडलाला परत भारतात यायला लागलं. नंतरच्या काळामध्ये जो आपण रिफ्युजीचा जो प्रश्न आहे, निर्वासित लोकांचा जो प्रश्न आहे बंगालमध्ये, तो खूप तीव्र झालेला आपल्याला तो दिसतोय. तो म्हणजे या नमोशूद्र जात समूहाचा प्रश्न होता. आणि खरं तर बंगालमध्ये पण 20 ते 25% दलित आहेत, मेजॉरिटी दलित आहेत. परंतु तिथे एक चळवळ नसल्यामुळे आणि खास करून तो एक जोगेंद्रनाथ मंडलाच्या नंतर एक लिडरशिपच बंगालला न मिळाल्यामुळे की एक प्रकारे तिथल्या दलित एक तर डाव्या पक्षामध्ये गेले किंवा बऱ्याच दलितांचं जे अराजकीयकरण घडतं बऱ्याच वेळेला चळवळीच्या अभावी, असं एक अराजकीयकरण घडल्याचं आपल्याला तिकडं दिसतं बंगालमध्ये सुद्धा. नक्कीच सर, तुम्ही सातत्यानं आंबेडकर चळवळ आपण बोलतोय, त्यानंतर डाव्यांचा येतो. डावे आणि आंबेडकर चळवळ, आता जे विचार झाला की आंबेडकरी अनुयायी म्हणजे डावे का, किंवा डावे आणि आंबेडकर अनुयायी ह्यांच्यात जर आंबेडकर अनुयायी जर त्यातून बाहेर पडले तर डाव्यांचं अस्तित्व काय, हाही प्रश्न निर्माण होतो. नाही, खरं तर डावे आणि आंबेडकर असं जे एक वेगळं द्वैत जे उभा केलं जाते, खरं ते काय वास्तवाला धरून नाहीये. म्हणजे मुळात एकदा आपण समजून घेतलं की डावं आणि उजवं राजकारण काय आहे. डावं राजकारण म्हणजे पुरोगामी राजकारण, जे प्रगतीच्या बाजूचं राजकारण आहे, म्हणजे जे मॉडर्निटीला मानतं. उजवं राजकारण म्हणजे काय, ते त्याचे पाठीमागं डोळे लावून ते कायम आपल्या अस्मिता आणि या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये इतिहासामध्ये डोकावू बघतं. या अर्थानं आंबेडकर डावेच आहेत की ते मॉडर्निटीला बघतायत, ते पुढे बघतायत. राहिला प्रश्न पक्षीय डावे जे आहेत, तर आंबेडकराचे जातीच्या प्रश्नावरून डाव्यांच्या बरोबर मतभेद होते की डावे पक्ष जातीच्या प्रश्नाला नीटपणे समजून घेत नाहीत, ते आयडिओलॉजिकली समजून घेत नाहीत किंवा व्यवहाराच्या पातळीवर ते त्याला ऍड्रेस करत नाहीत. हा बेसिकली आंबेडकरांचा कन्सर्न होता डाव्या चळवळीशी. डाव्या चळवळीचा आणि आंबेडकरवाद्यांचा जो काही एक कन्सर्न आहे तो असा विरोधाभासी नाहीये, विरोधातला नाहीये. तो आहे की कुठले मुद्दे प्राधान्यक्रमाने घ्यावेत किंवा जातीला समजून कसं घ्यावं, हे कसं घडणार आहे याच्याबद्दलचा एक हाचा मुद्दा आहे. म्हणजे आंबेडकर सरळ काय सांगतायत की मनमाडच्या भाषणामध्ये की इथल्या दलितांचे किंवा भारतीय समाजाचे 2 शब्द, भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही, ही आमची शत्रू आहे. डाव्यांची काय आहे, ते म्हणतात भांडवलशाही आमची शत्रू आहे. मग आंबेडकर पण तेच म्हणतायत ना. पण आंबेडकर ब्राह्मणशाही बद्दल जितकं बोलतात तितकं डावे ब्राह्मणशाही बद्दल बोलत नाहीत. आणि तिथे बाबासाहेबांचा डाव्या चळवळीशी किंवा डाव्या राजकारणाशी जो कॉन्फ्लिक्ट आहे तो तिथं आहे. पण तो आयडिओलॉजिकल कॉन्फ्लिक्ट
आहे तो तत्वज्ञानाच्या पातळीवरचा खूप कमी आहे, रणनीतीच्या पातळीवरचा अधिक आहे असा. नक्कीच सर, या सगळ्या राजकारणावरती, चळवळींवरती जे काय कॉन्फ्लिक्ट झाले, यातून अनेकशा चळवळी, पक्ष, विचारसरणी पुढे आल्या. पण हे सगळं करत असताना मला नेहमी कुतूहल राहिलंय की म्हणजे दलितांच्या बाबतीत जर विचार केला की त्यांची एक सेपरेट दलित वस्ती असते, ते कुठेतरी गावाच्या कडेला कोपऱ्यात त्यांना वेगळं स्थान असतं, कुठेतरी चौकात मध्यभागी कुठं दलितांचं गाव खेड्यात तरी कधी दिसलं नाही. आता कालांतराने ते सगळीकडे होतंय. पण नेहमी त्यांचं काय, त्यांची दिनचर्या कशी असते, ते असंही म्हणलं जातं की व्यवस्थित राहत नाही, त्यांचं राहणीमान काय आहे बाबा, असं मी हे माझं नाहीये, म्हणजे ज्या काही चर्चा होतात त्यावर मी तुम्हाला निर्भीडपणे प्रश्न विचारतो की जे काही मला वाटतंय लोकांचे त्या पद्धतीने मी तुम्हाला विचारतो. त्यांची राहणीमान कसं आहे, ह्यांचा आहार काय बाबा. असे म्हणतात की ते नॉनव्हेज खातात जास्त, ते नॉनव्हेज वेगवेगळे मटण असेल, मांस असेल, ह्या ते त्यांचा आहार असतो त्याच्यामध्ये. तर ह्यांची दिनचर्या कशी असते वा दलितांची, ते काम पण करतात, कुठेही मजूर लागला की दलित मजूर आपल्याकडे असतो, त्यांच्या कामाच्या ह्याच्यातून, ह्या सगळ्या ह्याच्यातून एक तुमचं काय, तुम्ही ह्या क्षेत्रात, तुम्ही ह्या चळवळीतल्या ह्या सगळ्याचे जाणकार आहात, तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने अभ्यासलेला आहे, इथल्या बारीक गोष्टींचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्याच्यावर तुमची मतही तुम्ही मांडत असता. पण मला हे जाणून घ्यायचं इथली, म्हणजे आता एक आहे बघा, दोन गोष्टी आहेत की दलितांच्या बद्दलचं एक स्टिरोटाईप तयार केलं गेलेलं आहे की अनेक स्टिरोटाईप आहेत ज्याला आपण जातीचे पूर्वग्रह म्हणतो, की एका चष्म्यानंच आपण एखाद्या माणसाकडे आपण बघत राहायचं. आता दोन प्रश्न, तुमच्या प्रश्नामध्ये दोन प्रश्न होते, एक होता आहाराचा आणि एक होता राहण्याचा. दिनचर्या. हा ठीक आहे, तो आपण आहाराच्या प्रश्नापासून सुरुवात करू. पहिली गोष्ट की ते नॉनव्हेज खातात. खरं तर हा मुसलमानांच्या बद्दलचा पण असाच एक सगळा हे आहे. व्हेज आणि नॉनव्हेज ही जी कॅटेगरी आहे, मुळात मानवाच्या उत्क्रांतीपासून माणूस हा कधी व्हेजिटेरियन नाहीये. माणसाच्या उत्क्रांतीत बघितलं तर माणूस हा नॉनव्हेज खात आलेला आहे अश्मयुगापासून. म्हणजे अगदी म्हणजे हात सोडा, म्हणजे बैल गाय ह्याचं सोडा, तो हत्ती उंट ह्याचं मटण मांस खात आलेलं आहे ना. त्याच्यामुळं जगाच्या इतिहासामध्ये कुठलाही समूह असा समूह नाहीये की त्यानं नॉनव्हेज खाल्लेलं नाहीये. म्हणजे या अर्थानं जगातला सर्व समूह, मानव समूह हा नॉनव्हेज खाणारा समूह आहे. नंतरच्या उत्क्रांतीच्या काळामध्ये ते सगळं हळूहळू बदलत गेलेलं आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतंय कोण काय खावं, तर मला असं वाटतंय की हे जे खाण्याला पवित्र आणि अपवित्रतेची जी जोड दिली जाते, ही अलीकडच्या काळामध्ये ही जी एक फॅसिस्ट रेझिम उभा राहते आहे, तर ती बेसिकली असा एक मतभेद उभा करते आहे की ती बेसिकली लोकांच्या ताटात डोकावते आहे की तो काय खातो आहे. हे खरं तर लोकांच्या ताटात काय खातात हे डोकावण्याची गरज नाहीये. आता हे लोकांच्या ताटात डोकावतायत, उद्या ते लोकांच्या घरामध्ये पण डोकावतील की ते आता कसं झोपतायत, काय करतायत. तर मला असं वाटतंय की ही एकदम एक फुलिश गोष्ट या देशामध्ये उभा राहते आहे खाण्यापिण्यात. आता राहिला प्रश्न त्यांच्या जीवनशैलीचा आणि त्याचा, तर खरं तर ते काही झोपडपट्टीमध्ये राहतात किंवा एखाद्या वस्तीच्या बाहेर राहतात, तर ते काही आनंदाने राहत नाहीयेत ना, की फारच त्यांना आनंद वाटतोय आणि म्हणून आता आम्ही झोपडीमध्ये राहतो किंवा गावाच्या बाहेर राहतो. तर या देशामध्ये या समूहाच्या बरोबर जे एक डिस्क्रिमिनेशन केलं गेलं, या समूहाच्या बरोबर हजारो वर्ष जी काही एक भेदभावाची वर्तणूक केली गेली, हे जे एक सतत युद्ध आहे आणि हा समूह या व्यवस्थेच्या बरोबर सतत भांडत आला, तिला आव्हान देत आला, त्याचा परिणाम म्हणून तर त्याला गावाच्या बाहेर राहायला लागलं ना. की हा समूह गावाच्या बाहेर का राहिला, हा समूह मेलेलं मांस खाण्यासाठी मजबूर का झाला, तर इथल्या ब्राह्मणिकल सिस्टम बरोबर तो सतत भांडत आलेला आहे, तो सतत तिला चॅलेंज करत आलेला आहे आणि त्याची पनिशमेंट म्हणून तो त्याचे जे जीवन जगलाय ना, त्याची पनिशमेंट आहे ती. त्याला तो काय आनंदानं नाही जगला, ती त्याची पनिशमेंट आहे. आणि त्याच विरुद्ध मग नंतरच्या सगळ्या महामानवांनी आपल्याला संघर्ष केलेला दिसतो आहे. आणि म्हणून मुळात आता राहिला प्रश्न त्याचं जीवन आणि त्या सगळ्याच्या पलीकडे, तर तुम्ही असं बघाल की अनेक आत्मचरित्र आलेली आहेत आणि त्यांनी दलित जीवनाच्या बद्दलची खूप सारी चर्चा केलेली आहे. म्हणजे शंकरराव खराताचं तराळ अंतराळ आहे, दया पवारांचं बलुतं आहे,
प्रई सोनकांबळेचं आठवणीचं पक्षी आहे. उर्मिला पवारांचं आयदान आहे स्त्रियामध्ये. बेबी कांबळेचं जीनं आमचं आहे. शांताबाई कांबळे, अरुण कांबळेंची जी आहे माझ्या जन्माची चित्रकथा आहे. किंवा अलीकडच्या काळामध्ये खूप इंटरेस्टिंगली ज्याला आपण नवजीवन, आपण ह्या सगळ्या म्हणजे 90च्या नंतरची जी झेंजी आहे ना, तर ह्यांच्या पिढीचं शिल्पा कांबळेचं निळ्या डोळ्याची मुलगी उत्तम आत्मचरित्र आहे. किंवा एक इंटरनॅशनल आत्मचरित्राला बघायचं असेल तर आता सूरज येंगडे जे आपले आयकॉन आहेत आता सगळ्यांचे, ते सूरज येंगडेंचं कास्ट मॅटर आहे. तर या सगळ्यातनं आपण एक दलित आत्मचरित्राला आपण पाहू शकतो की ह्याच्यातून एक दलितांचं जीवन आपल्याला एक समजू शकतो. नक्कीच. की आता तुम्ही बरेचशा आत्मचरित्राबद्दल म्हणजे दया पवारांचं बोलत असेल, त्यानंतर शांताबाई कांबळेंचं असेल, आणि आता करंट जनरेशनचं सूरज येंगडेचं कास्ट मॅटर जे हे काय आत्मचरित्र कथा कादंबऱ्या, दलित लिटरेचर हे कथा कादंबऱ्या आत्मचरित्र इतकंच मर्यादित राहिला का? म्हणजे जागतिक पातळीवर जर ब्लॅक लिटरेचरचा विचार केला तर ब्लॅक लिटरेचर एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे आहे, पण दलित लिटरेचर त्या लेवलवर आणखीन कुठे दिसत नाही. ह्या दोन्हीची जर तुलना करायची झाली, ब्लॅक लिटरेचर आणि दलित लिटरेचर, ह्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, खरंच खूप चांगला प्रश्न तुम्ही असा विचारलाय की एक 60-70च्या दशकामध्ये दलित आत्मचरित्राचं एक महत्व होतं का? तर नक्कीच महत्व होतं. आणि त्यानं काही एक महत्वाच्या अभिव्यक्ती भारतीय समाजासमोर आणल्या का? दलितांचं जीवन समोर आणलं का? तर नक्कीच आणलं, याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. पण तुम्ही खास करून ब्लॅक लिटरेचरच्या तुलनेच्या संदर्भामध्ये विचाराल तर मी तुम्हाला एक इंटरेस्टिंगली गोष्ट सांगतो की माल्कम एक्स त्या काळामध्ये हे जे ब्लॅक पॅन्थर ज्याला आपण म्हणू की भारतातलं जे दलित पॅन्थर उभा राहिलं ते तिथल्या ब्लॅक पॅन्थर पासून प्रेरणा घेऊन निघालं. तर त्या ब्लॅक पॅन्थरचा एक नेता होता माल्कम एक्स, आणि त्याचं एक आत्मचरित्र ॲलेक्स हॅली नावाच्या एका माणसानं त्याचं एक आत्मचरित्र ते लिहिलेलं आहे. खरं तर या दोन आत्मचरित्राची मी तुलना करतो तेव्हा मला म्हणजे दलित आत्मचरित्राच्या मर्यादा माझ्या लक्षात येतात. म्हणजे कुठल्या अर्थानं माझ्या त्या मर्यादा लक्षात येतात की दलित आत्मचरित्र वाचताना सवर्णांच्या मनामध्ये कुठले भाव निर्माण होतात किंवा सवर्ण समूह त्याला कसा रिसीव्ह करतो, की खरंच दलित आत्मचरित्र एका सवर्णाच्या माणसाने वाचलं तर त्याच्यामध्ये खरंच अपराधीपणाची भावना तयार होते का, की आपण दलिताला इतकं हजारो वर्ष इतका त्रास दिला, त्यांच्याबरोबर आपण अमानवी वागलो, याच्याबद्दलचं एक रिअलायझेशन त्याच्या मनामध्ये तयार होतं का? आणि दुसऱ्या बाजूला की हे जे काही आपण वाचलं तर याच्यामुळं आता आपण त्यांच्याबरोबर न्यायाची भावना केली पाहिजे का? असे जेव्हा दोन मुद्दे येतात तर ह्या दोन्ही मुद्द्यावर मला दलित आत्मचरित्र कुठेच दिसत नाही. याउलट तुम्ही की माल्कम एक्सचं जसं सांगितलं, दुसरं आहे द कलर पर्पल नावाचं एक ॲलिस वॉकरचं एक कादंबरी आहे. ती खास करून एक महिला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तर ती साधारण तुम्ही ॲलिस वॉकर आणि हा माल्कम एक्स वाचताना तुमच्या असं लक्षात येईल की हे दोन आत्मचरित्र वाचताना गोरे ते कधीच आनंदानं वाचू शकत नाही त्याला, किंवा ते खूप सहज आनंद घेत घेत वाचलंय असं होऊ शकत नाही. कारण का माल्कम एक्स त्यांना मधात असे ठोके देतो म्हणजे काय की त्यांच्या मनामध्ये एक कमालीची अपराधीपणाची भावना निर्माण करू देतो की तुम्ही काळ्यांच्या बरोबर किती अमानुष वागलेला आहात किंवा तुम्ही ह्युमनच नाही आहात, तुम्ही किती अनह्युमन आहात. या सगळ्या पातळीवर तो एक जोराचा तो फटके देत राहतो आणि त्यांना की हे किती तुम्ही माणूस आहात आणि तुम्हाला माणूस नाही आहात ही जाणीव सतत तो करून देतो. या तुलनेनं दलित आत्मकथनं सवर्ण समूहाला ही जाणीव करून द्यायला ती मर्यादित आहेत. किंवा मी असंही म्हणेल की कदाचित गोऱ्या माणसामध्ये अपराधीपणाची भावना नैसर्गिकरित्या त्यांच्या धर्मानं निर्माण केली, क्रिश्चॅनिटीनं. कारण का क्रिश्चॅनिटी कन्फेक्शन मागतात ना की आम्ही बाबा चूक केली, तर कदाचित ती भावना असेल त्यांच्यामध्ये, एक आपण चूक केली, काळ्यांच्या बरोबर वागलो तर आपल्याला आपण ती अपराधीपणाची भावना असेल. दलित त्यांच्याबद्दल जे घडतं तर हिताला हिंदू समूह आहे ना, त्याच्यामध्ये अपराधीपणाची भावनाच नाही कदाचित, तर त्याच्यामुळे त्याला अपराधीपणा वाटत नसेल का दलित आत्मकथनच त्या ह्याच्यावर जात नसतील असा मला प्रश्न पडलेला आहे. पण गुणवत्ता आणि एकूणच जो काही त्याच्यामधला आशय आहे ह्याचा विचार करता ब्लॅक लिटरेचर हे खूप पुढे
म्हणजे जगातला एक आदर्श माइलस्टोन साहित्य कसं असावं, चळवळी कसा असाव्यात, म्हणजे एकच नाही. द रूट्स नावाची एक कादंबरी आहे, बरं. तिनं अक्षरशः ब्लॅकची चळवळ निर्माण केली. किंवा एक इनव्हिजिबल मॅन नावाची एक नॉवेल आहे, तिनं ब्लॅकची चळवळच आपल्याला तिथं दिसते. तर तशा चळवळी निर्माण करणारं एक मोठं आत्मकथन किंवा दलित लिटरेचर मला तरी आणखी निर्माण झालेलं दिसत नाही. हां, सूरज एंगडेचं कास्ट मॅटर असेल की ते खूप एका नव्यानं चर्चा करत आहे, किंवा शिल्पा कांबळेचं तुम्ही म्हणाल निळ्या डोळ्याची मुलगी, महत्वाच्या गोष्टी आहेत. परंतु आणखी खूप मोठा जो एक पल्ला गाठायला पाहिजे तो गाठण्याची गरज आहे असं मला वाटतं. नक्कीच सर, की येणाऱ्या काळात तोही पल्ला अपेक्षा करूया आपण, अपेक्षा करूया. पण ह्या सगळ्या गोष्टीवर बोलत असतं दलित राजकारण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचे अनुयायी, तिथून झालेल्या चळवळी, तिथून झालेले कॉन्फ्लिक्ट, या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक ह्या अलीकडे म्हणजे स्वातंत्र्यानंतर आणि त्याच्यानंतरच्या ह्या गोष्टी बघत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं, ते म्हणजे धर्मांतरांचं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस बौद्ध धर्म हा स्वीकारला. पण तो स्वीकारण्याआधी बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्म का स्वीकारला नाही? हिंदू धर्माची चिकित्सा बाबासाहेब आंबेडकरांनी केली का? इस्लाम धर्माची चिकित्सा केली का? आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला? याकडे तुमचं काय आहे निरीक्षण? नाही, हे बघा, आंबेडकराची धर्मांतराची जी एक सगळी प्रक्रिया आहे ती काय अशी अचानकपणे 56ला घडते असं नाहीये. आंबेडकराच्या धर्मांतर हा जो मुद्दा आहे तो असा सुट्टा करून तुम्हाला नाही बघता येत. तर तो एका चळवळीचा भाग होता. आता तुम्ही इस्लामच्या बद्दल बोललेला आहात. 1929ला बाबासाहेबांनी खास करून काय झालं की दलितावरचं अॅट्रॉसिटी किंवा दलितावरचे अन्याय अत्याचार खूप वाढत होते. आणि त्यावेळेला जळगावच्या 5,000 महारांनी धर्मांतर करायचा निर्णय घेतला. त्यावेळेला आंबेडकरांनी सल्ला दिला होता की जर सवर्ण हिंदू अशा पद्धतीनं ऐकणार नसतील आणि हा अन्याय अत्याचार सुरू राहील तर तुम्ही इस्लामचा स्वीकार करा, असा आंबेडकरांनी सल्ला दिला होता. कारण का की ते असं म्हणत होते की जर दलितांच्या अन्याय अत्याचाराला रोखायचं असेल तर धर्मांतराच्या मुद्द्याकडे आंबेडकर मोक्ष ऐहिकता मोक्ष म्हणून बघत नव्हते. त्यांना बेसिकली दलित समूहाचे जे अस्तित्वशील प्रश्न होते ते त्यांना सोडवायचे होते. तर अस्तित्वशील प्रश्न काय होता? तर रोजच्या जीवनात दलित अॅट्रॉसिटीला सामोरं जात होते आणि दलितांना या अन्याय अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी एक राजकीय ताकद म्हणून दलितांच्या बरोबर कोण उभा राहील? हिंदू सोसायटी एकीकडे दलितांना आपला भाग मानते आणि दुसऱ्या बाजूला तेच त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात. मग अशा वेळेला ते तर त्यांच्यामध्ये राहू शकत नाहीत. मग जर ते इस्लाम मध्ये गेले तर कदाचित इस्लामची जी ताकद आहे ती ह्यांच्याबरोबर उभा राहील आणि हिंदूंची हिंमत होणार नाही दलितावर अन्याय अत्याचार करण्याची. तर हे जे अस्तित्वशील प्रश्न आहे तर ते सोडवू पाहत होते. त्याच्यानंतर आंबेडकरांनी शीख धर्माच्या बद्दल पण एक भूमिका घेतलेली होती. आपला स्वतःचा भैयासाहेब आंबेडकर आणि नंतर एक खूप मोठा इंटरेस्टिंगली वाद पण झाला. शंकरदास बर्वे नावाचे एक ग्रस्त होते. ते नंतर ते शीख धर्माचा अभ्यास करायला गेले होते आणि ते तिकडून अमरसिंग बनून परत आले. ते त्यांनी शीख धर्म स्वीकारला आणि नंतर आंबेडकरांचं शीख धर्म स्वीकारण्याचं पोस्टपोन झालं. तर त्यांनी मग ते खूप चिडले आणि त्यावेळेला त्यांनी दलित चळवळीचा सावळा गोंधळ नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि त्याच्यावर आंबेडकरांच्या भूमिका कशा धरसोडीच्या आहेत याच्याबद्दलचं असंही लिहिलं. आता मुद्दा हा होता की चळवळ बाबासाहेब कसं धर्माच्या प्रश्नाकडे बघत होते. आणि मग इस्लामची पण नंतर त्यांनी चिकित्सा केली की बाबासाहेब ज्या जातीला कंटाळले होते आणि आंबेडकरांच्या तुम्ही सगळ्या कोर फिलॉसॉफीचा एक मुद्दा बघाल तर तो होता जाती अंत, की जो दुर्दैवानं आज आंबेडकरी चळवळीकडनं पण सुटला गेलेला आहे. तो कोर हरपत चाललेला आहे की तो होता जातीचा अंत. आयुष्यभर आंबेडकराच्या चिंतेचा जो काही विषय होता तो जातीचा अंत. आणि म्हणून आंबेडकर असं म्हणाले की तुम्ही कोणत्याही दिशेला जा, जातीचा राक्षस तुम्हाला आडवा आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्हाला जर या देशाचं काही करायचं असेल, म्हणजे इव्हन राष्ट्र नावाच्या जेव्हा आंबेडकर कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये बोलतायत तेव्हा पण ते सांगतायत की
राष्ट्र आणि हे द मेकिंग राष्ट्र असं म्हणतात की हे राष्ट्र आणखी बनलेलं नाही, हे बनणारं राष्ट्र आहे. आणि इथं प्रत्येक जात हीच स्वतःत एक राष्ट्र आहे ते असं म्हणाले. त्याच्यामुळे हे राष्ट्र बनू शकत नाही. जर इथं प्रत्येक जात एक राष्ट्र असेल तर राष्ट्र कसं बनेल? आणि म्हणून जात ही बंधुभाव, न्याय ह्या गोष्टी एकमेकामध्ये निर्माण करत नाही. आणि म्हणून जातीला तोडूनच आपल्याला एक राष्ट्र निर्माण करता येईल किंवा जातीला तोडूनच आपल्याला एक नवा समाज निर्माण करता येईल. हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. पण आता दुर्दैवानं जातच सगळ्याचं टोकनिझम झालेलं आहे, जातच एक कॉइन झालेलं आहे, जातच एक कमोडिटी झालेली आहे. तर आंबेडकरांनी इस्लामची चिकित्सा करताना की हेच सांगितलं की अरे तिथं पण जातच आहे, जाती व्यवस्थेची प्रॅक्टिस आहे, शिखामध्ये पण जाती व्यवस्थेची प्रॅक्टिस आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व धर्माचा एक विचार सोडून नंतर ते बाबासाहेब आंबेडकर बुद्धिझमकडे जात आहेत. पण बुद्धिझमकडे जातानाही तेही बुद्धिझमची चिकित्सा करतायत. म्हणजे तो पारंपरिक बुद्धिझम घेत नाहीयेत की म्हणजे त्यांना धर्मांतराच्या वेळेला विचारलं गेलं की तुमचा कोणता बुद्धिझम तुम्ही स्वीकारता, महायान की हिनयान? तर तेव्हा आंबेडकर म्हणाले मी महायान बी स्वीकारत नाही आणि मी हिनयानही स्वीकारत नाही, मी नवयान स्वीकारतो आहे. तर नवयान स्वीकारतो म्हणजे मी बुद्धिझमची सुद्धा चिकित्सा करतो आहे आणि तो मी चिकित्सक धर्म हे करतो आहे. आणि म्हणून ते बेसिकली बुद्धाचं जे फिलॉसॉफी प्रिन्सिपल आहे, समता, स्वतंत्र, बंधुत्व आणि न्याय, तर या सगळ्या भूमिकेला प्रभावित होऊन बाबासाहेब धर्मांतराकडे जात आहेत. तर ही बेसिकली आंबेडकराची धर्मांतराबद्दलची जी भूमिका आहे ती एक व्यापक आहे. म्हणजे ते असं म्हणतायत की मला व्यक्तिगत म्हणून धर्माची गरज नाहीये, पण समाज म्हणून जर धर्माची गरज असेल तर समाजाला बंधुत्वावर आधारलेला, न्यायावर आधारलेला आणि सर्वात महत्वाचं की ज्या धर्मामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा महत्वाची मानली जाईल आणि त्याच्या व्यक्तिमत्व विकासाला जो धर्म अधिक संधी देईल किंवा जिथं त्याला मोकळा अवकाश देईल असा धर्म जो कोणता असेल तो त्यांना बुद्धाच्या ह्याच्यामध्ये सापडला. धर्मांतराच्या वेळेस बाबासाहेबांनी काही 22 प्रतिज्ञा केल्या होत्या. त्या कोणकोणत्या प्रतिज्ञा होत्या? आणि आज मला मी ह्या विषयावर बोलणार आहे, आता बोलतो की आजही मी बऱ्यापैकी बघतो की जे काही महार समाजाचा आपण उल्लेख केला की जे दलित आणि बाकी सगळे जे समाज त्यांच्या नावापुढे असं हिंदू महार, हिंदू काही कास्ट असेल ती असं लिहिली जाते. आजही ते बौद्ध आहेत का? तिथं तर हिंदू दिसतंय ना, त्यांच्या आयडेंटिटीची काय कास्ट आयडेंटिटी आहे ती हिंदूच आहे. हे का होत आहे की आणि बरेचसे लोक तर मग त्यांच्या ज्या काही प्रथा आहेत, ज्या काही प्रतिज्ञा आहेत त्यानुसार काही गोष्टी करतात. पण मला हे असं दिसतंय की हा जो समाज आहे तो हा धार्मिक समाज आहे. आजही काही बघतो गावखेड्यामध्ये की धार्मिक समाज आहे. त्यांना ह्या काही हिंदू ज्या काही संस्कृती आहे, जे की मी त्याच्यावर बोलणार होतो की दलितांची जी संस्कृती आहे ती हिंदू प्रमाणेच आहे ना. आजही काही रिच्युअल्स किंवा काही गोष्टी त्या हिंदू पद्धतीनेच केल्या जातात. ज्या काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा घेतल्या होत्या त्या पद्धतीने का होत नाहीत? त्यातल्या अर्धवट काही होतात आणि अर्धवट काही ह्या काही होतात, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, दोन गोष्टी की आपण ज्याला हिंदू रिच्युअल म्हणतो ना ते एकदा समजून घेतलं पाहिजे की शेतकरी जात समूहामधल्या ज्या काही रिच्युअल्स आहेत ह्या हिंदू रिच्युअल्स नाही आहेत, ह्या सगळ्या ब्राह्मणी रिच्युअल्स आहेत. हिंदू हा शब्द जो आहे आपल्याला असं म्हणतं की हिंदू धर्म, हा हिंदू धर्म नावाची काही गोष्टच अस्तित्वात नाहीये. हिंदू हा शब्द पहिल्यांदा आला कुठे? तुम्ही इतिहासामध्ये जर बघाल तर अल बिरुनीच्या शब्दामध्ये, अल बिरुनीच्या ह्याच्यामध्ये प्रभास वर्णनामध्ये पहिल्यांदा तुम्हाला हिंदू हा शब्द सापडतो आणि तो अल हिंद या अर्थानं सापडतो. या देशातल्या समाजाची ओळख हिंदू धर्म म्हणून कधीही नव्हती. या देशातला जो समाज होता तो जातीमध्ये, पंथामध्ये आणि वेगवेगळ्या परंपरेमध्ये, म्हणजे कबीरपंथी होते, चारवाकपंथी होते, नाथपंथी होते, शैवपंथी होते, भक्ती पंथ होते. धर्म कधीच नव्हता. धर्म नावाची गोष्ट ही ब्रिटिशानं उभा केलेली गोष्ट आहे अलीकडच्या काळामध्ये. खास करून जेव्हा पहिल्यांदा जनगणना आली तर जनगणनेमध्ये हिंदू नावाचं हे प्रकरण पहिल्यांदा आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे हिंदू परंपरा म्हणताय ना, ह्या हिंदू परंपरा ह्या बेसिकली ब्राह्मणी परंपरा आहेत. त्या आता जर तुम्ही गावातल्या ओबीसी जात समूह जो आहे, ह्या ओबीसी जात समूहाच्या काय प्रथा परंपरा आहेत? तो मसुबाची पूजा करतो, बरोबर आहे, तो साती असराची पूजा करतो, तो भवानी मातेची पूजा करतो. तर ह्या बेसिकली कृषी परंपरेमधल्या आहेत ना. तो खंडोबाची पूजा करतो. तर हे कोण आहेत? तर हे कृषी परंपरेमधले देव आहेत.
ह्या ब्राह्मणी कधीच नाही येतात. तुम्ही ब्राह्मणाचे देव कोण आहेत? आणि तर ब्राह्मणाचे देव लक्ष्मी आहे, परशुराम आहे, बरोबर आहे, की ज्याला नाक, तोंड, डोळे वगैरे असं एक पॉलिश अशी तुम्हाला एक आत्ता गणपतीचं जे प्रकरण आहे, तुम्ही मराठवाड्यामध्ये गणपती कधीपर्यंत बघता? तुम्ही, मला असं वाटतंय की 90 पर्यंत मराठवाड्यामध्ये गणपती नावाची गोष्ट नव्हती, बरोबर आहे. तिकडे भवानी माता किंवा जत्रा, आपल्या गावामध्ये आपण गावाखेड्यामधून आपण जत्रा केल्या वेगवेगळ्या देवाधर्माच्या. गणपती उत्सव कधीही केलेला नव्हता. तर हे बेसिकली ब्राह्मणिकल कल्चरचं हे कृषी संस्कृतीवर केलेलं आरोपण आहे. आणि ह्याला दलित पण कसा अपवाद राहील, तर दलितही त्याला बळी पडला. आणि त्याच्यामुळे त्यांनी 22 प्रतिज्ञा जरी घेतल्या तरी बेसिकली एक जागतिकीकरणाचा किंवा नव्या संस्कृतीचा, टीव्हीचा, विज्ञान तंत्रज्ञानाचा एक जोर असतो ना, आणि त्याच्यातून प्रत्येक माणसाचं एक स्वभाव किंवा एक सण उत्सव अशा प्रथा परंपरा घडायला लागतात. आणि मग त्याच्यामुळं 22 प्रतिज्ञा जरी दिल्या तरी दुसरीकडे मग खंडोबा लागतोच, किंवा आणखी नवा देव धर्म असा लागतो, मर्याई लागते, किंवा मग बकरं कापायला मसुबा लागतो. तर अशा पद्धतीचं एक रिच्युअल्स आणि हे आहेत का? तर हो आहेत, हे मी मान्य करतो. परंतु तो त्याच्यातून सुटलाच नाही असंही नाही. खूप वेगळ्या पातळीवर तो त्याच्यातून हळूहळू मुक्तता होतो आहे. त्याच्या चेतनेमध्ये, त्याच्या विचार करण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल घडतो आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. नक्कीच सर. मी आणखीन एक जोडून याला प्रश्न विचारतो की बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या दलितांसाठी काम केलंय, आरक्षणाच्या कक्षेत आणलं, त्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण आजही दलित समुदाय जो आहे तो काही प्रमाणात, काही लोक जे आहेत ते हायर क्लासला गेले, इकॉनॉमिकच्या बाबतीत, फायनान्शियलच्या बाबतीत, पण काही जो आजही दलितच आहे. एवढ्या सोयीसुविधा आहेत, सरकारच्या एवढ्या योजना आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तरी दलित समाज का पुढे एवढ्या सुधार होत नाही त्यांच्यामध्ये? मी आधी त्यांच्या राहणीमानावर बोललो, मी सगळ्या गोष्टींवर बोललो, तुम्हाला प्रश्न विचारले त्या बाबतीत, पण ह्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, हे बघा, एखादा माणूस आपल्या इच्छेनं तर गरीब नाही राहत ना, कोणीच इच्छेनं गरीब नाही राहणार ना. गेल्या 50 वर्षामध्ये, 100 वर्षामध्ये इथल्या राज्य व्यवस्थेनं दलिताच्या बरोबरचं जे एक डिस्क्रिमिनेशन केलेलं आहे, त्या डिस्क्रिमिनेशनचा तो भाग आहे. म्हणजे उदाहरणार्थ की दलितातला एक मिडल क्लास थोड्याशा रिझर्वेशन मधून उभा राहिला, पण या देशामध्ये किती टक्के असा समूह आहे हा मिडल क्लास की जो की या रिझर्वेशन मधून उभा टाकला? तर 2% अधिक नाही. मग बाकीच्या 98% दलितासाठी काय शिल्लक राहिलं? तर त्यांच्यासाठी या राज्यव्यवस्थेनं रोजगार निर्माण केला का? त्यांना उत्पादनाची साधनं दिली का? त्यांना जगण्याची साधनं दिली का? उलट होती ती त्यांची जगण्याची साधनं चिरून घेतली ना. म्हणजे उदाहरणार्थ जमिनीचा प्रश्न आहे, तर किती ज्यांच्याकडे, म्हणजे आता महारवतना, पार्थ पवारांच्या निमित्तानं महारवतनाचा प्रश्न निर्माण झाला. महाराष्ट्रामधल्या सगळे शासकीय कार्यालय तुम्हाला असं दिसेल की महारवतनांच्या जागेवर आहेत. तर त्याचा मोबदला सरकारनं महार समूहाला दिला का? तर नाही दिला ना. म्हणजे एकीकडं त्यांच्याकडं असलेली साधन संपत्ती पण काढून घेण्यात आली, जी की एका वतनाच्या परंपरेतून त्यांच्याकडं आलेली होती. अशी परंपरा साधनं, त्यांची जगण्याची साधनं काढून घेतली, आणि दुसऱ्या बाजूला नोकरी आणि हा एक दलितातला थोडासा मिडल क्लास उभा केला. परंतु आजही बहुसंख्य दलित समाज त्याच्या रोजी रोटी शिक्षणासाठी हे आहे, आणि तो रोज संघर्ष उभा करतोय. हे बघा, कुठल्याही समूहाला, कोणाला तरी आपल्या इच्छेनं गरीब राहायला कोणाला आवडेल? कोणालाच नाही. तर मग दलिताला कसं आवडेल ते आपल्या इच्छेनं हे करा, गरीब राहायला? मुद्दा असा आहे की त्यांच्या विकासाच्या संधी सरकारनं काय निर्माण केल्या, त्यांच्या विकासासाठी काय अवकाश निर्माण केला, याचा जर विचार केला आपण, तर आपण बघू शकतो की त्यांच्याबरोबर गेल्या 50 वर्षामध्ये आंबेडकराच्या नंतर सुद्धा खूप मोठं डिस्क्रिमिनेशन केलं गेलं. त्यांच्यासोबत आजही भेदभाव केला जातो, त्यांच्यासोबत आजही अमानुषतेने भेदभाव केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ, तुम्ही सरकारचा संदर्भ दिला असा म्हणून सांगताय, तुम्ही प्रत्येक वर्षी ऐकता बजेट मांडतात. दलितासाठी किती बजेट असतं? देशातला 13% दलित आहे. तुम्ही त्याला 13% बजेट देता? सरकार देतं का बजेट? की जे की कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे, बजेट देत नाही. बरं, बजेट दिलं तर तुम्ही ऐकता नेहमी बातम्या मार्च एंडिंगला की अजित पवारांनी दलित बजेट जलसिंचन विभागाकडे वळवलं, आमक्या विभागाकडे वळवलं, तमक्या विभागाकडे वळवलं, निधी वळवला. निधी वळवला. का बरं दलितांचाच निधी वळवला जातो?
आणि मग परत आपण म्हणतो की हे दलितां, तर हे बघा, हे टोकनिझम आहे, हा खेळ आहे, दलितांच्या बरोबर लावलेला खेळ आहे. आणि दुर्दैवानं अशा खेळाला अनेक दलित सुद्धा बळी पडतात. हे त्यांना कळत नाहीये की काय केलं जात आहे, त्यांच्याबरोबर काय खेळ खेळला जातोय हे अनेक दलितांना कळत नाहीये. आणि बेसिकली इथल्या शासक वर्गानं इथल्या दलिताच्या बरोबर अनेक खेळ खेळलेले आहेत, त्याच्यातला हा एक खेळ आहे. नक्कीच सर, की ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातून बाहेर पडलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. एक दृष्टीनं मी आता मला एक प्रश्न आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरण केलं, त्यानंतर इथल्या दलितांना सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे. पण एक गोष्ट मला सातत्यानं एक नजरेस पडते, अलीकडे बरेचसे मी सोशल मीडियावरती व्हिडिओज बघतो की एक धर्मांतरणाचा जो मुद्दा आहे तो फार चर्चेत येतोय. म्हणजे खास करून शेवटी की कुणाला कुठल्या धर्मात जायचं तो तुम्हाला तो संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला तो अधिकार आहे, तो तुम्ही कुठल्या धर्माचा तो हे आहे. पण ख्रिस्ती धर्मांतरणाचा प्रश्न जो आहे, मी प्रामुख्यानं जास्तीत जास्त दलित आणि आदिवासी हे लोक ख्रिस्ती धर्मांतरांकडे जास्त वळतात, ख्रिस्ती समुदायाकडे काय वळतात. कुठं त्यांना असं वाटतं का फायनान्शियल मला आणखी स्टेबिलिटी येईल किंवा माझ्या जातीचं एक प्रेस्टिज वाढेल, ह्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे हे लोक तिकडे जातात. की याला कारण काय, तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं बघता? नाही, हे बघा, मुद्दा असा आहे की आपण आता हे सगळे अशी जी काही माहिती येते ना, तर हा एकतर इथल्या RSS आणि तत्सम ज्या संघटना आहेत त्यांनी हे उभा केलेला प्रोपोगंडा आहे. एक प्रकारचं ही काय फॅक्ट नाही, फॅक्च्युअल खरंच असं घडत असेल तर त्याने फॅक्च्युअल डेटा समोर ठेवला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये किती दलितांनी धर्मांतर केलं, किती आदिवासींनी धर्मांतर केलं, याच्या पद्धतीचा काही डेटा नसतो. मुद्दा असा असतो की एखादं दुःख जे काही सगळं एक उदाहरण आणलं जातं, हा अपवादात्मक गोष्टीला नियम म्हणून सादर करणं हा इथल्या हिंदुत्ववादी संघटनेचा खास करून एक प्रोपोगंडा आणि त्याचा एक अजेंडा राहिला आणि मग त्याच्यावर रान पेटवायचा असा त्यांचा भूमिका राहिलेली आहे. पण खरंच असा डेटा असेल तर तुम्ही मला द्या की गेल्या 1 वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये इतक्या पद्धतीनं दलित आणि आदिवासींनी धर्मांतर केलंय. मी कुठल्याही एका हिंदुत्ववादी जो कोणी याचा प्रोपोगंडा करतोय त्याच्या आम्हा दोघाला समोरासमोर बसवा, मी त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे. मुद्दा असा आहे की एक खोटं परत पुन्हा पाठवणं, ह्या गोष्टीला काही अर्थ राहिला नाही. हा एक भाग. आणि दुसरा भाग मी असं म्हणतो की त्यांनी असा खरंच स्वतःला का प्रश्न विचारणं की माणसं का बरं धर्मांतर करतायत. हो ना. म्हणजे समजा उदाहरणार्थ की इथल्या हिंदू धर्मातल्या ठेकेदारांना असं वाटतं की दलितांनी आणि ह्यांनी आदिवासींनी धर्मांतर करू नये. अरे ते धर्मांतर का करतायत ह्याचा प्रश्न तुम्ही स्वतःला काय नाहीत विचारत? कधीतरी विचारलं पाहिजे. त्यांना विचारताय तुम्ही धर्मांतर का करताय, तुम्ही स्वतःला का प्रश्न विचारत नाही का धर्मांतर करताय. आणि तुम्हाला जर त्यांच्या जीवनाची एवढी काळजी आहे तर तुम्ही त्यांच्याबरोबर कधी न्यायाची भूमिका घेणार आहात? तुम्हाला धर्मांतर झालं तेव्हाच दलित आठवतात, परंतु जेव्हा दलित मार खातो, जेव्हा गावातले सवर्ण दलितांना मारहाण करतात किंवा खैरलांजी घडते, तेव्हा तुम्हाला हिंदू धर्म नाही आठवत आहे का? तेव्हा तो हिंदू नसतो का? एखादा मातंग समाज एका सवर्ण मुलीच्या प्रेमात पडून जेव्हा त्या दलितांची हत्या होते तेव्हा तो हिंदू नसतो का? आता नांदेडमध्ये ज्या पोराची हत्या झाली, सक्षम ताटेची हत्या झाली, आता तो हिंदू नाहीये का? सांगाव ना, धर्माच्या ठेकेदाराने तो हिंदू नाहीये का? हिंदू आहे. मग तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलता? म्हणजे जेव्हा धर्मांतर केलं तेव्हाच तुमचा हिंदू आणि ख्रिश्चनाचा मुद्दा येतो, मुसलमानांचा मुद्दा येतो. परंतु जेव्हा त्याच्या न्यायाचा मुद्दा येतो, त्याच्या अधिकाराचा मुद्दा येतो, तेव्हा तुमची हिंदू आयडेंटिटी कुठं जाते? तर ही जी अशी एक डुप्लिकेटपणा, जी एक आम्हाला हवी तेव्हा ती घेणार आणि नको तेव्हा आम्ही टाकून देणार, तर ऐसा कैसा चलेगा भाई? तर ये नाही चलेगा. खरं तर सर, ज्या काही पद्धतीने तुम्ही सांगितलं की का दलितांना धर्मांतरण करण्याची गरज पडते किंवा का, त्यात काही तथ्य पण नाहीये. खरं तर दोन्ही साईडनी विचार केला पाहिजे. त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहेत त्या बाजूनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्याच्यासाठी काही ज्या गोष्टी आहेत त्या करणं फार गरजेचं आहे. पण एक मला मुद्दा असा, ह्या आत्ताच्या ज्या निवडणुकीत एक नरेटिव्ह सेट असं होतं की संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली, आज कुठेही अन्याय अत्याचार झाला तर अनेक सोशल मीडियावर व्हिडिओज येतात, कुठल्या सरकारी यंत्रणेशी, म्हणजे पोलिसांची काय वाद झाला तर आपण म्हणतो की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिले तो अधिकार आहे, त्या अधिकाराच्या विचारात आम्ही तुम्हाला विचारतोय. अशा पद्धतीच्या भावना, अशा पद्धतीचं हे जे लोकांमध्ये झालेलं एक अवेअरनेस आहे ते खरं तर ह्या लोकशाहीसाठी चांगलं आहे. कारण सरकारी यंत्रणेला तुम्ही जो काही जाब विचारायचा तुम्ही ते विचारताय. पण एक
दुसरीकडे असं एक वातावरण आहे की लोकशाही धोक्यात आहे, देशातली न्यायव्यवस्था व्यवस्थित नाही आहे, निवडणूक आहे कुणाच्या तरी हाताखाली काम करते, हे जे काय डेमोक्रेसीचे जे 4 पिलर आहेत तेच कुठेतरी डगमगलेत, अशाही अँगलने एक विषय येतो. ह्या दोन्ही गोष्टींकडे तुम्ही कसं बघता बरं? हे बरोबर आहे. बघा, संविधानाची एक वरवरची अवेअरनेस असणं, आपल्या हक्क अधिकाराच्या बद्दलची बोलणं ही एक गोष्ट आहे. नेहमीच आपण आताच संविधान दिन साजरा केला आणि आपण कायम संविधानाची एक चर्चा करतो 26 नोव्हेंबरच्या दिवशी. पण इंटरेस्टिंगली तुम्हाला मी सांगेन, आंबेडकराची संविधानाची संकल्पना समजून घ्यायची असेल तर आंबेडकराची 2 भाषणं आपण नीटपणे ऐकली पाहिजेत. ते आहे 25 नोव्हेंबरचं एक भाषण आणि दुसरं भाषण याच पुण्यामध्ये, हे जे आपलं जिल्हा न्यायालय आहे, ह्या जिल्हा न्यायालयामध्ये आंबेडकरांनी लोकशाहीच्या यशासाठी पूर्वाटी असं एक भाषण दिलेलं होतं. हे 2 गोष्टी आपण जर समजून घेतल्या तरच आपल्याला बाबासाहेबांची संविधानाची आणि लोकशाहीची कल्पना आपल्याला नीट कळू शकेल. 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतायत की एक मत एक मूल्य या न्यायानं आम्ही एक राजकीय जीवनात समानता प्रस्थापित करत आहोत, परंतु जोपर्यंत आम्ही सामाजिक आणि आर्थिक विषमता ही नष्ट करत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला काहीही अर्थ असणार नाही. गेल्या 50-60 वर्षामध्ये आमच्या देशामध्ये एक राजकीय लोकशाही आली, पण आंबेडकर केवळ मतदान करणं आणि माणसं निवडून देणं आणि सरकार बनवणं एवढ्या मर्यादित पर्यंत लोकशाहीची व्याख्या ते करत नव्हते. आंबेडकराला बेसिकली हा समाज एका चिकित्सक चर्चेवर, न्यायावर, बंधुतेवर, डिबेटवर हा प्रगती करणारा समाज म्हणून बाबासाहेब लोकशाही प्रणालीकडे बघत होते. त्यानं तसं गेलं पाहिजे आणि म्हणून ते तुम्ही 25 नंबरचं भाषण बघा की ते बाबासाहेब जर तरच्या भाषेमध्ये बोलतायत की असं झालं तर तसं होईल, असं झालं तर, आणि ते पूर्वाट सांगतायत की असं घडायला पाहिजे. किंवा पुण्यातलं जे जिल्हा न्यायालयातलं भाषण आहे त्याच्यामध्ये ते सांगतायत की काय गरजेचं आहे. तर ते सांगतात की हा देश जो आहे ना, तर व्यक्तिपूजेनं ह्या देशाचा सत्यानाश झालेला आहे कायमच. आज आपण देशामध्ये तेच बघतोय की व्यक्तिपूजा किती भयान वाढवून ठेवलेली आहे, महापुरुष तयार करून ठेवलेले आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, वर्तमानपत्र जगातल्या कुठल्याही कितीही नालायक माणसाला महापुरुष म्हणून उभा करू शकतं. तुमच्या हातात वर्तमानपत्र असेल, प्रचाराचे साधनं असतील, तर जगातल्या गयागुजऱ्या माणसाला पण जगातला सर्वात मोठा महापुरुष सुद्धा प्रस्थापित करता येतं. त्याच्यात इमेज बिल्डिंग, तुमच्या भाषेत इमेज बिल्डिंग अशी करता येते. पण हा व्यक्तिवादाचा धोका आंबेडकरांनी ओळखला होता आणि म्हणून ते असं म्हणाले होते की व्यक्तिपूजा ही लोकशाहीला धोकादायक आहे. तेच तुम्ही बघू शकता की आज व्यक्तिवाद किती टोकाच्या पद्धतीनं जाणीवपूर्वक प्रसारित केला जातो आहे. मैं भारी की तू भारी. हा, हिथून ते एका राजकारणातल्या एका आदर्शापासून, दैवत्वापासून की हाच जगाचं भलं करू शकतो, हाच एक माणूस देशाचं भलं करू शकतो, म्हणजे देश चालवायचा असेल तर 56 इंची छातीच लागते, आमकं लागतं, असे अनेक नॅरेटिव्ह पण आपण सेट करतो. तुम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना उद्देशून, नाही, मी त्यांचं नाव कशाला घेऊ की अनेक 56 इंच छातीवाले अनेक लोक असू शकतात ना त्यात. म्हणजे मला असं वाटतंय की ते काय पंतप्रधानाचीच भूमिका नाही, ते एक माइंडसेट आहे की ज्याला आपण पुरुषी म्हणतो ना, की ते एक नॅरेटिव्ह आहे. तुम्ही नॅरेटिव्हचा मुद्दा केला की 56 इंच छाती हे काय आहे, एक डॉमिनंट आणि खास करून पुरुषी पॉलिटिक्स आहे ना. तर ते काय या देशामध्ये तेच केवळ एकदम डॉमिनंट पुरुषी राजकारण करतात असं समजण्याचं काही कारण नाही. की भारतीय समाज हा एकदम पितृसत्ताक समाज आहे आणि तो अशाच पद्धतीचं राजकारण करतो. म्हणजे आपण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत, आपण बघतोच आहेत ना की महिला उभा राहिलेली असते आणि तिचा नवरा सगळं राजकारण करत असतो. तर हे तेच आहे ना. तर हे 56 इंच छातीचंच नॅरेटिव्ह आहे. बाय द वे, आता लोकशाहीचा जो मुद्दा होता घटनेचा, तर घटना ही काही केवळ एक स्वतःमध्ये एक डॉक्युमेंट नाही, किंवा घटना हे काही एक असं रोबोट नाही ना की ते तुम्हाला काहीतरी करायला लावेल. मुद्दा असा असतो की एखाद्या डॉक्युमेंटचा जो काही एक त्याचा अंमल आहे किंवा त्याचं महत्व आहे ते त्या पुस्तकात नसतं, तर लोक त्याचा आशय किती जगतात आणि तो आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये किती आणतात. उदाहरण कसं द्याल? म्हणजे उदाहरणार्थ न्यायाची गोष्ट आपण आंबेडकरांनी सांगितलेली आहे. तर प्रश्न असा आहे की मी तुमच्या न्यायाच्या बद्दल किती जागरूक आहे आणि तुम्ही माझ्या न्यायाच्या बद्दल
किती जागरूक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये बंधुता सांगितली. हम्म. आपण प्रियांबलमध्ये म्हणतो. प्रश्न असा आहे की तुम्ही माझ्या प्रश्नाकडे किंवा माझ्याकडे तुम्ही बंधुत्वाच्या भावनेनं बघता का, किंवा मी तुमच्याकडे बंधुत्वाच्या भावनेनं बघतो का? प्रत्येकाचा एक दृष्टिकोन बघण्याचा वेगळा आहे. बरोबर आहे. तर तो दृष्टिकोन तो तुमचा इंडिव्हिज्युअल काही असू द्या, हो. परंतु जेव्हा तुम्ही घटनात्मकरित्या आणि भारतीय समाजामध्ये राहता आणि तुम्ही घटनेचं अंमल असं म्हणता ना, तर तेव्हा त्यावेळेला तुमच्याकडे ही भावनाच असायला लागेल. 100% असली तर पाहिजे. त्याच्याशिवाय, आणि म्हणूनच आंबेडकरांनी त्याला असा शब्द वापरला होता, कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, संविधानिक नैतिकता. आपल्याकडे कुठली नैतिकता आहे? जातीची नैतिकता आहे, धर्माची नैतिकता आहे, वर्गाची नैतिकता आहे, संविधानाची नैतिकता नाही. आणि म्हणून संविधान यशस्वी करायचं असेल तर जातीची नैतिकता बाजूला ठेवायला लागेल, धर्माची नैतिकता बाजूला ठेवायला लागेल, आणि संविधानाची नैतिकता आपल्याला प्राईम मानायला लागेल. म्हणजे अन्याय झाला हम्म. तर तो अन्याय करणारा माझा भाऊ जरी असेल, म्हणजे आपण जर जातीची नैतिकता पाळली तर काय होईल की भाऊ आपल्याला प्रिय वाटेल, कारण का तो आपल्या जातीचा आहे, जातीचा आहे. रक्ताचा आहे. हम्म. पण आपण जर संविधानिक नैतिकता मानत असू तर आपण काय म्हणू? नाही, तो माझा भाऊ असू देत, नाही तर आणखी कोणी असू देत, त्यानं चूक केलेली आहे आणि संविधान काय सांगतं? न्याय सांगतं. आणि म्हणून मी जातीच्या बाजूनं नाही तर मी न्यायाच्या बाजूने आहे. असं जेव्हा माणसं भूमिका घेतील की चुकीला चूक म्हणतील, मग तो जातीचा असू नाही तर आपला नातेवाईक असो, अशी जेव्हा भूमिका घेतील आणि असा जेव्हा एक समाज तयार होईल, न्यायाच्या बाजूने उभा राहिलेला, बंधुतेच्या बाजूने उभा राहिलेला, समतेच्या बाजूने उभा राहिलेला, आणि तो नैतिकता आपल्या जीवनात मान्य करेल, तेव्हा आपण म्हणू संविधानिक नैतिकता किंवा ते संविधानिक मूल्य आपण जगू. त्याला काहीतरी अर्थ आहे. नाहीतर मग सिंबॉलिक गोष्टी तर हजारो आहेत ना, की आता आपण 26 नोव्हेंबर साजरा केला, संविधान दिन, हे सगळं, तर याला काही अर्थ नाहीये. तर टेक्स्टला काही अर्थ नसतो. त्या टेक्स्टचा जो आशय आहे तो आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण किती जगतो या अर्थानं. आणि मग तुम्ही जर प्रत्यक्ष वर्तनाच्या पातळीवर जर बघितलात तर मला असं वाटतंय संविधान धोक्यात आहे का नाही याचं डायरेक्ट उत्तर मी देण्याची काही गरज नाही. तुम्ही समजून घेऊ शकता किंवा काय होतं ते बघू शकता. सगळ्यांना समजण्याची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टींकडे, ह्या सगळ्या बाबी तुम्ही ज्या फ्रेम सांगितल्यात, ह्या ज्या काही संविधानाच्या फ्रेम आहेत, त्या सगळ्या तपासून घेऊन हे बघणं फार महत्त्वाचं आहे. शेवटी मी अंतिम मुद्द्याकडे येतोय सर, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचं संविधान, आज कुठलाही राजकीय पक्ष, या भारतातला जो प्रमुख राजकीय पक्ष जर आपण विचार केले तर सध्या सत्तास्थानी असलेला भारतीय जनता पार्टी असेल, त्यांचंच एक संघटन असेल, RSS असेल, त्यानंतर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, हे जे काही पक्ष आहेत तिथले, ह्या सगळ्यांना किंवा जर आपण साऊथ, नॉर्थ आणि वेस्टकडे विचार, प्रत्येकाला आंबेडकर हवे आहेत. प्रत्येक जण म्हणतात की आम्ही आंबेडकरांच्या ह्याच्यावर चालणारी माणसं आहेत. आंबेडकरांची नीती सांगितली, आंबेडकरांचे संविधान दिलं, त्या संविधानावर आम्ही चालतोय. प्रत्येकाला आंबेडकर हवे आहेत. ह्या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघता की फक्त आंबेडकर आणि दलित समुदाय फक्त वोट बँक म्हणून वापरायचं, आंबेडकरांचं नाव फक्त सत्ता स्थापनेसाठी वापरायचंय? ह्या सगळ्याकडे काय, की तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे तुमच्या प्रश्नाला? म्हणजे आंबेडकर सर्वांना हवे आहेत का याच्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाहीये. माझा प्रॉब्लेम तिथून पुढे सुरू होतो की आंबेडकर कशासाठी हवे आहेत. आंबेडकर हवे आहेत का हा मुद्दा आता, म्हणजे मला, मी तुमच्या प्रश्नाला उलटा असं करून म्हणेल, आंबेडकर कशासाठी हवे आहेत. तर आपण त्याला जे जनरल अप्रोप्रिएशन असं म्हणतो की हे केलं जातं, हे बघा. तर आता दलितांना पण आंबेडकर हवे आहेत, RSS वाल्यांना आंबेडकर हवे आहेत, डाव्यांना आंबेडकर हवे आहेत, किंवा आणखी वेगवेगळे पक्ष. तर ह्यांना आंबेडकर जेव्हा हवे आहेत तर ते आंबेडकराची प्रतिमा म्हणून हवे आहेत. आंबेडकराच्या पाठीमागं त्याच्या जात समूहाचं मतदान आपल्याला मिळावं, त्यांना मॅनिप्युलेट करता यावं, म्हणून त्यांना आंबेडकर हवे. म्हणून म्हणलं वोट बँक. दुर्दैवानं काय झालंय की आंबेडकर नावाची ही जी गोष्ट आहे ना, ती एक अशी पहेली किंवा असं एक कोडं बनून राहिलेलं आहे की आंबेडकर हे या देशातल्या ज्या 20 कोटीपेक्षा अधिक दलित समूहाचं एक प्रकारे आदर्श आहे. तोच ज्या आंबेडकरांनी दलितांच्या मुक्तीसाठी इतका मोठा संघर्ष केला, तेच आंबेडकर एक प्रकारे आता या मुक्ती संघर्षामधलं एक हर्डल्स बनून ह्यांनी उभा केलेला आहे.
म्हणजे आंबेडकराचा उपयोगच हे आंबेडकराच्या मूल्याच्या विरोधात करायचा. म्हणजे काय करायचं, नाव आंबेडकराचं घ्यायचं परंतु नेमकं त्याच्या उलट करायचं. आणि त्याच्या ह्या प्रतिमांचं राजकारण जे असतं ना, ही एक इंटरेस्टिंगली गोष्ट असते. म्हणजे आणखी थोडंसं जरा स्पष्टतेसाठी अण्णाभाऊ साठेचं आपण एक उदाहरण घेऊया. आज अण्णाभाऊ साठेची जी प्रतिमा आहे ही एक उभा केली आहे. ती काय म्हणून उभा केलेली आहे, लोकशाहीर, मातंग समाजाचा नेता आणि साहित्यिक अशी. खरं तर ही प्रतिमा होती का, अण्णाभाऊ साठे आयुष्यभर कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते राहिलेले आहेत, हे ते कॉम्रेड होते. परंतु त्यांची कॉम्रेड असलेली प्रतिमा पुसून टाकून आज अशा पद्धतीची एक प्रतिमा उभा केली. तर ही कशासाठी केली, तर मताचं राजकारण आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी अण्णाभाऊ साठेचं मिथक आणि अशा पद्धतीचं प्रतीक त्यांनी उभा केलेलं आहे. तसंच आंबेडकराचं जे प्रतीक आहे ते याच्यासाठीच हवं आहे, कारण का आंबेडकराच्या नावानं आपलं राजकारण करता यावं. कारण का आंबेडकराला मानणारा समूह, मी जसं तुम्हाला म्हणालो की देशभरामध्ये 30% अधिक आहे ना, की तो एक या देशाचं सरकार बनवू शकतो. गेम चेंजर आहे, गेम चेंजर आहे. इतकी मोठी ताकद असणार, म्हणजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर 13% दलित आहे महाराष्ट्रामध्ये. तर इतक्या मोठ्या समूहाला आणि त्याच्या आदर्शाला ह्यांना बाजूला ठेवता येत नाही. म्हणून आंबेडकर फक्त केवळ प्रतिमेपुरते हवे आहेत. आणि हेच मला असं वाटतंय दुर्दैव आहे. म्हणून आंबेडकर हवे आहेत असं नाही आपण विचारलं पाहिजे, आंबेडकर यांना का हवे आहेत. आणि मग आपण प्रत्येकाला आंबेडकर का हवे आहेत असा प्रश्न उपस्थित केला की ते मग आंबेडकर का वापरतायत सगळेजण, ह्याचं उत्तर, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मग त्याच्यामध्ये आहे. तर म्हणून आंबेडकराला समजून घ्यायचं असेल तर ते आंबेडकर जे म्हणाले होते की माझ्या नावाचा उदो करण्यापेक्षा मला जे अभिप्रेत आहे ते करा. आणि म्हणून आंबेडकराचा आशय आणि वारसा जो काही शिल्लक आहे तो त्यांच्या नावामध्ये, तो त्यांच्या प्रतिमेमध्ये नाही, तर आंबेडकरांनी आयुष्यभर त्यांच्या चिंतेचा जो विषय होता तो या देशामध्ये लोकशाही प्रस्थापित करण्याचा होता. आंबेडकराच्या चिंतेचा विषय जो होता या देशात समतामूलक समाज निर्माण करण्याचा होता. आंबेडकराच्या आयुष्यभर चिंतेचा जो विषय होता तो होता या देशातलं शोषण संपलं पाहिजे. आणि आंबेडकराचा सर्वात चिंतेचा विषय होता की या देशातले हे जो जाती आहेत ह्यानंच देशासमोर एक भयानक प्रश्न निर्माण केलेला आहे, तर त्या जाती संपल्या पाहिजेत. आणि म्हणून आंबेडकर यांना याच्यासाठी हवा असेल तर जाती अंतासाठी आंबेडकर कोणाला हवा आहे, संघाला हवा आहे का? जाती अंतासाठी आंबेडकर कशाला हवे आहेत? अजित पवारांना जाती अंतासाठी आंबेडकर हवे आहेत का? शोषण मुक्ती संपवण्यासाठी अजित पवारांना हे हवे आहेत का? कशासाठी यांना आंबेडकर हवे आहेत? एकीकडं जातीचा प्राईड म्हणून मिरवायचा आणि एकीकडं आंबेडकर पण सांगायचे, तर हे दुभंगलेले व्यक्तिमत्व आहेत. आणि म्हणून आपण या प्रस्थापित लोकांना असा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्हाला आंबेडकर हवे आहेत याच्यापेक्षा आंबेडकर कशासाठी हवे आहेत असा लोकांनी त्यांना प्रश्न केला पाहिजे. तरच आंबेडकराचा रिलेव्हन्स आणि आंबेडकराचं महत्त्व मला असं वाटतं खऱ्या अर्थानं आपल्याला सांगता येईल. आज आपण एवढ्या सगळ्या गोष्टींवर बोललो, दलित पॉलिटिक्स, आंबेडकर, त्यांच्या चळवळी, तिथून सुरू झालेला हा प्रवास, दलितांवरचे अन्याय, अत्याचार, धर्मांतरण, या सगळ्या विषयावर बोलत असताना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार फक्त प्रतीक किंवा प्रतिमा म्हणून समोर आणण्यापेक्षा ते जर कृतीत आणलं तर काय बदल घडू शकतो यासाठी आपण सगळ्यांनी काम करणं फार महत्त्वाचं आहे. सर, नक्कीच तुम्ही आलात त्याबद्दल माझ्या संपूर्ण टाइम्स ऑफ डेमोक्रेसी उडी मराठीच्या वतीने तुमचे आभार मानतो. अनेक विषयावर दिलखुलास चर्चा झाली, बरेच विषय आहेत, प्रत्येक विषयावर बोलणं शक्य नसतं, पण जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्याच्यावर आपण तो प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच आणखीन येणाऱ्या काळात सुद्धा आपण चांगले विषय घेऊन आपण समाजासमोर जाऊयात एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमचं जे कार्य चालू आहे लिखाणाच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून, याला सुद्धा मी माझ्या टीमच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्ही मला इथं बोलवलं आणि माझे विचार महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचवले त्याच्याबद्दल तुमच्या टीमचे पण मी खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.